स्वयं प्रकाश जी की एक काफ़ी इंटरेस्टिंग एंड टचिंग स्टोरी पार्टीशन। आप कुर्बान भाई को नहीं जानते। कुर्बान भाई इस कस्बे के सबसे शानदार शख्स हैं। कस्बे का दिल है आज़ाद चौक और ऐन आज़ाद चौक पर कुर्बान भाई की छोटी सी किराने की दुकान है। यहाँ हर समय सफ़ेद कमीज़ पजामा पहने, दो दो चार चार आने का सौदा सुलूफ मांगती बच्चों बड़ों की भीड़ में घिरे कुर्बान भाई आपको नज़र आ जाएंगे। भीड़ नहीं होगी तो उकड़ू बैठे कुछ लिखते होंगे। बार बार मोटी फ्रेम के चश्मे को उंगली से ऊपर चढ़ाते और माथे पर बिखरे आवारा अधकचरे बालों को दाहिने या बाएं हाथ की उंगलियों में फंसा पीछे सहेजते। यदि आप यहाँ से सौदा लेना चाहें तो आपका स्वागत है। सबसे वाजिब दाम और सबसे ज़्यादा सही तौल और शुद्ध चीज़। जिस चीज़ से उन्हें खुद तसल्ली नहीं होगी कभी नहीं बेचेंगे। कभी धोखे से दुकान में आ भी गई तो चाहे पड़ी पड़ी सट जाए आपको साफ मना कर देंगे। मिर्च आपके लायक नहीं है, रंग मिली हुई आ गई है। तेल ठीक नहीं है, रेपसीड मिला है। दिया बत्ती के लिए चाहें तो ले जाएं। कहानी यूँ शुरू होती है कुर्बान भाई से। कुर्बान भाई जो कस्बे के सबसे शानदार शख्स हैं और आज़ाद चौक पर वो एक छोटे से किराने की दुकान चलाते हैं। छोटी सी दुकान है लेकिन हमेशा भीड़ लगी रहती है। क्यों लगी रहती है भीड़? क्योंकि वे हमेशा शुद्ध चीज़ ही बेचते हैं, सही तौल पर बेचते हैं और सही दाम लेते हैं। अगर कहीं उनकी दुकान में कोई मिलावट की चीज़ गलती से आ भी जाती है तो वे बेचते नहीं हैं, उसे साफ कह देते हैं। कहते हैं कि इसमें रंग मिली हुई है, ये मत लो। और चाहे वो मिलावट वाली चीज़ वहाँ पड़ी पड़ी सड़ जाए उन्हें कोई दिक्कत नहीं। मतलब इतने ईमानदार थे कुर्बान भाई। तो इस कुर्बान भाई से कहानी शुरू होती है। വളരെ വളരെ ലോയലായിട്ടുള്ളത്, ഒരു കള്ളത്തരവും കാണിക്കാത്ത ഒരു ചെറിയൊരു കട നടത്തുന്ന കുർബാൻ ഭായിൽ നിന്നാണ് ഈ കഥ തുടങ്ങുന്നത്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പ്രത്യേകത, അദ്ദേഹം വളരെ കറക്റ്റ് അളവുകോൽ വെച്ചായിരുന്നു സാധനങ്ങൾ വിൽക്കുന്നത്. പൈസയും അമിതമായി ഈടാക്കത്തില്ലായിരുന്നു. ഏതെങ്കിലും കാരണവശാൽ എന്തെങ്കിലും വ്യാജ സാധനം അദ്ദേഹത്തിൻ്റെ കടയിൽ വന്ന് വിട്ടുപോയിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് അവിടെ ഇരുന്ന് ചീത്തയാവത്തേ ഉള്ളൂ, അദ്ദേഹം അത് വിൽക്കത്തില്ലായിരുന്നു. ചോദിച്ചു വരുന്നവരോട് ക്ലിയറായിട്ട് പറയുമായിരുന്നു, ഇപ്പം വന്ന ചരക്ക് അത്ര നല്ലതല്ല, അതുകൊണ്ട് കൊണ്ടുപോകണ്ടാന്ന്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഈ കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ ചെറിയൊരു കടയാണെങ്കിലും എപ്പോഴും തിരക്കായിരുന്നു. ഈ കട ആ ഒരു ടൗണിലെ ആ ഒരു കസ്ബ എന്ന് പറയുമ്പം ടൗണും അല്ല വില്ലേജും അല്ല, അതിന് മിഡിലായിട്ടുള്ള ഗ്രോയിങ് ഒരു വില്ലേജ് ടൗണിലേക്ക് ഗ്രോ ചെയ്യുന്ന ഒരു സ്റ്റേജാണ് കസ്ബ എന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ ആ കസ്ബയിലെ ആസാദ് ചോക്ക് എന്ന് പറഞ്ഞൊരു പ്രൈം ഏരിയയിൽ ഈ കൊച്ചു കട, ആ കടയിലിരിക്കുന്ന കുർബാൻ ഭായി വെള്ള കമീസ് പജാമ ഇട്ട് എപ്പോഴും ഈ കുർബാൻ ഭായിയെ നമുക്ക് കാണാൻ പറ്റും. തിരക്കുള്ള സമയത്ത് എല്ലാം എടുത്തു കൊടുക്കുന്ന കുർബാൻ ഭായി, അതല്ലാത്ത സമയത്ത് എന്തോ ഇരുന്ന് കുത്തി കുറിക്കുന്ന, കടലാസിൽ എന്തോ എഴുതുന്ന ഒരു കുർബാൻ ഭായിയുടെ ഇമേജാണ് നമുക്ക് കാണാൻ കഴിയുന്നത്. आप कुर्बान भाई को नहीं जानते। कुर्बान भाई इस कस्बे के सबसे शानदार शख्स हैं। कस्बे का दिल है आज़ाद चौक और ऐन आज़ाद चौक पर कुर्बान भाई की छोटी सी किराने की दुकान है। यहाँ हर समय सफ़ेद कमीज़ पजामा पहने, दो दो चार चार आने का सौदा सुलूफ मांगती बच्चों बड़ों की भीड़ में घिरे कुर्बान भाई आपको नज़र आ जाएंगे। भीड़ नहीं होगी तो उकड़ू बैठे कुछ लिखते होंगे। बार बार मोटी फ्रेम के चश्मे को उंगली से ऊपर चढ़ाते और माथे पर बिखरे
आवारा अधकचरे बालों को दाहिने या बाएं हाथ की उंगलियों में फंसा पीछे सहेजते। यदि आप यहाँ से सौदा लेना चाहें तो आपका स्वागत है। सबसे वाजिब दाम और सबसे ज़्यादा सही तौल और शुद्ध चीज़। जिस चीज़ से उन्हें खुद तसल्ली नहीं होगी कभी नहीं बेचेंगे। कभी धोखे से दुकान में आ भी गई तो चाहे पड़ी पड़ी सट जाए आपको साफ मना कर देंगे। मिर्च आपके लायक नहीं है, रंग मिली हुई आ गई है। तेल ठीक नहीं है, रेपसीड मिला है। दिया बत्ती के लिए चाहें तो ले जाएं। यही वजह है कि एक बार जो यहाँ से सामान ले जाता है दूसरी बार और कहीं नहीं जाता। यों चारों तरफ बड़ी बड़ी दुकानें हैं, सिंधियों की, मारवाड़ियों की, पर कुर्बान भाई का मतलब है ईमानदारी। कुर्बान भाई का मतलब है उधार की सुविधा और कुर्बान भाई का मतलब है भरोसा। अब देखिए कुर्बान भाई की विशेषता क्या है। उनके जो छोटी सी दुकान है उसके चारों तरफ बड़ी बड़ी और भी दुकानें हैं जो सिंधियों मारवाड़ियों वगैरह चलाते हैं, लेकिन कुर्बान भाई ईमानदार थे। कुर्बान भाई उधार देते थे और कुर्बान भाई की दुकान से कुछ चीज़ लो तो उस पर भरोसा किया जा सकता था। और यही वजह है कि एक बार जो कुर्बान भाई की दुकान से सामान ले लेता था वो दूसरी बार और कहीं जाने की सोचता भी नहीं था, क्योंकि कुर्बान भाई का मतलब ही उधार की सुविधा, कुर्बान भाई का मतलब ही ഭരോസ था, ईमानदारी था। ഈ കുർബാൻ ഭായിയുടെ പ്രത്യേകത അതായിരുന്നു. വളരെ ലോയലായിരുന്നു, കള്ളത്തരം ഒന്നും കാണിക്കത്തില്ലായിരുന്നു, ഉധാർ കൊടുക്കുമായിരുന്നു, കടം കൊടുക്കുമായിരുന്നു. പിന്നെ വിശ്വസിക്കാൻ പറ്റിയ വസ്തുവാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ കടയിൽ നിന്ന് എന്ത് സാധനം എടുത്താലും വിശ്വസിച്ചെടുക്കാം. അതുകൊണ്ട് തന്നെ കുർബാൻ ഭായിയുടെ കൊച്ചു കടയിൽ എപ്പോഴും തിരക്കാണ്. കാരണം ഒരിക്കൽ അവിടെ നിന്ന് സാധനം എടുത്ത വ്യക്തി പിന്നീട് വേറെ എങ്ങും പോകാൻ ചിന്തിക്കത്തു പോലുമില്ല. എങ്കിൽ ഈ കുർബാൻ ഭായിയുടെ കടയുടെ അപ്പുറത്ത് വലിയ വലിയ വേറെ കടകളുണ്ട്. മാർവാടികളും സിന്ധികളും വലിയ ബിസിനസ് ഗ്രൂപ്പുകൾ നടത്തുന്ന വലിയ വലിയ കടകളുണ്ട്. എന്നാലും ജനങ്ങൾ എപ്പോഴും കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ നിന്ന് സാധനം വാങ്ങിക്കും. ഒരിക്കൽ അവിടെ നിന്ന് മേടിച്ച വ്യക്തി, ഒരിക്കൽ കുർബാൻ ഭായിയുടെ ആ ഒരു സ്വഭാവം അറിയുന്ന വ്യക്തി പിന്നെ വേറെ എങ്ങും പോകാൻ ചിന്തിക്കത്തേയില്ല. यही वजह है कि एक बार जो यहाँ से सामान ले जाता है दूसरी बार और कहीं नहीं जाता। यों चारों तरफ बड़ी बड़ी दुकानें हैं, सिंधियों की, मारवाड़ियों की, पर कुर्बान भाई का मतलब है ईमानदारी। कुर्बान भाई का मतलब है उधार की सुविधा और कुर्बान भाई का मतलब है भरोसा। लेकिन एक बात का ध्यान रखिएगा, जो सामान आप ले जा रहे हैं उसका लिफाफा या थैली बगैर देखे मत फेंकिएगा। मुमकिन है उस पर कोई खूंखार या स्वाभिमानी शेर लिखा हो। न जाने कितने लोग उनसे कह कह कर हार गए कि गले में एक कॉपी रख लें, शेर होते ही फ़ौरन उसमें दर्ज कर लें। कुर्बान भाई सुनते हैं, सहमत भी हो जाते हैं, जो चीज़ें खो गई उन पर दुखी भी होते हैं, पर करते वही हैं। कुर्बान भाई की दुकान से जो एक बार सामान खरीद लेता है वहीं से खरीदने की ज़िद पकड़ लेता है, क्योंकि कुर्बान भाई उधार देते थे। कुर्बान भाई का मतलब ही भरोसा है। और एक बात और ध्यान रखने की है कि आप कुर्बान भाई की दुकान से कोई सामान घर ले जा रहे हों तो उस लिफाफे या थैली को बिना देखे फेंकना नहीं है। क्यों? क्योंकि हो सकता है उस लिफाफे में कुर्बान भाई ने कोई अच्छा सा शेर लिखा हो। मतलब उन्हें साहित्यिक रुचि थी, वे कविताएं लिखते थे, शेर लिखते थे, शायरी करते थे, और जब मन में आती थे किसी लिफाफे में लिख देते थे और उसी लिफाफे में सामान बांधकर ग्राहकों को दिया जाता था। और ये कई बार इतनी अच्छी कविता लिखते थे कि लोग कहते थे भाई कुर्बान भाई आपको एक छोटी सी कापी रख लो, जब दुकान में हो आपको लिखने का मन करे तो उसमें लिख लो, ताकि ये आप बाद में भी आपके काम आए। लेकिन कुर्बान भाई सुनते हैं, सहमत होते हैं, लेकिन
उस पर अमल नहीं करते हैं। उनकी आदत सी हो जाती है कि जो भी लिफाफे में हो लिख देते हैं, जब मन हुआ लिख लेते हैं. കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ നിന്ന് സാധനങ്ങൾ വളരെ വിശ്വാസയോഗ്യമായിട്ട് നമുക്ക് വാങ്ങിക്കാം. ഒരു പ്രത്യേകത കൂടിയുണ്ട്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ കടയിൽ നിന്ന് നമ്മൾ സാധനം മേടിച്ച് ആ സാധനം പൊതിയുന്ന ആ ഒരു കവറ് അത് നമ്മൾ നോക്കാതെ കളയാൻ പാടില്ല. കാരണം പല പ്രാവശ്യവും സംഭവിക്കുന്നത് അതിൽ അദ്ദേഹം കവിതകൾ കുറിച്ച് കുറിച്ച് വെക്കും, ഷായരി ചെയ്യും അദ്ദേഹം. വളരെ മനോഹരമായിട്ടത് ചെയ്യുകയും ചെയ്യും. അപ്പോൾ സാഹിത്യപരമായി നല്ല താല്പര്യമുള്ളൊരു വ്യക്തിയായിരുന്നു. അപ്പോൾ ഇത് കണ്ട് പലരും പറയും, ഒരു നോട്ട് ബുക്ക് വെച്ചാൽ അതിൽ കടയിലിരിക്കുമ്പം തന്നെ എഴുതാൻ തോന്നിയാൽ എഴുതാമല്ലോ, കാരണം പിന്നീട് അത് നഷ്ടപ്പെടുത്തില്ലല്ലോ. ഇത് കേൾക്കുമ്പം കുർബാൻ ഭായി അവരോട് യോജിക്കും, സഹമത് ഹോത്തെ ഹാൻ. പിന്നെ ദുഃഖി ബി ഹോത്തെ ഹാൻ, ക്യോങ്കി അദ്ദേഹം അത് ശീലിക്കാറില്ല. എവിടെയെങ്കിലും എഴുതി കുറിച്ച് വെക്കും, എന്നിട്ട് അതേ പേപ്പറിൽ പൊതിഞ്ഞിട്ട് സാധനങ്ങൾ കൊടുത്തയക്കും. അങ്ങനെ ആ എഴുതിയ പല നല്ല നല്ല കവിതകളൊക്കെ മിസ്സായിപ്പോവും, നല്ല നല്ല ഷെയറൊക്കെ മിസ്സായിപ്പോവും. यही वजह है कि एक बार जो यहाँ से सामान ले जाता है दूसरी बार और कहीं नहीं जाता. यूँ चारों तरफ बड़ी बड़ी दुकानें हैं, सिंधियों की, मारवाड़ियों की, पर कुर्बान भाई का मतलब है ईमानदारी. कुर्बान भाई का मतलब है उधार की सुविधा, और कुर्बान भाई का मतलब है भरोसा. लेकिन एक बात का ध्यान रखिएगा, जो सामान आप ले जा रहे हैं उसका लिफाफा या थैली बगैर देखे मत फेंकिएगा. मुमकिन है उस पर कोई खूंखार या स्वाभिमानी शेर लिखा हो. न जाने कितने लोग उनसे कह कह कर हार गए कि गले में एक कॉपी रख लें, शेर होते ही फ़ौरन उसमें दर्ज कर लें. कुर्बान भाई सुनते हैं, सहमत भी हो जाते हैं, जो चीज़ें खो गई उन पर दुखी भी होते हैं, पर करते वही हैं. मेरा भी इस शानदार आदमी से इसी तरह परिचय हुआ. दफ्तर से लौटते हुए कुर्बान भाई की दुकान से कोई चीज़ लेकर घर आया. लिफाफे पर लिखा था, फ़कत पासे वफ़ादारी है वरना कुछ नहीं मुश्किल, बुझा सकता हूँ अंगारे अभी आँखों में पानी है. और यह आदमी आज भी 4-4 आने के सौदे तोल रहा है, और क्यों तोल रहा है इसकी भी एक कहानी है. कुर्बान भाई नामक इस शानदार व्यक्ति से मेरा परिचय भी इसी शायरी द्वारा ही हुआ यूँ कि मैं दफ्तर से लौट रहा था और कुर्बान भाई की दुकान से मैंने कोई चीज़ खरीदी और घर ले जाकर देखा तो उस लिफाफे में लिखा था, और उस लिफाफे में ये शेर लिखा था, फ़कत पास से वफ़ादारी है वरना कुछ नहीं मुश्किल, बुझा सकता हूँ अंगारे अभी आँखों में पानी है. और मैं एकदम अचरज में पड़ गया कि इतनी अच्छी शायरी करने वाला आदमी आज भी दुकान में सौदा तोल रहा है. तो मुझे ये जानने की उत्सुकता मेरे मन में जागी कि आखिर कुर्बान भाई जो इतनी अच्छी शायरी करते हैं दुकान क्यों चला रहे हैं, सौदे क्यों तोल रहे हैं, और क्यों तोल रहे हैं इसके पीछे एक कहानी है. എൻ്റെ പരിചയവും ഇതേപോലെ ഈ കുർബാൻ ഭായിയായിട്ട് എൻ്റെ പരിചയം വരാൻ കാരണവും ഇതുപോലത്തെ ഒരു കവിതയാണ്, ഒരു ഷായറിയാണ്. കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ നിന്ന് സാധനം മേടിച്ച് തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്ന് ഞാൻ തുറന്നു നോക്കിയപ്പോൾ ആ കവറിൽ ഈ ഒരു ഷെയർ എഴുതിയിരുന്നു, फ़कत पासे वफ़ादारी है वरना कुछ नहीं मुश्किल, बुझा सकता हूँ अंगारे अभी आँखों में पानी है. അപ്പോൾ ഒരു ചെറിയൊരു കട നടത്തുന്ന ആൾ ഇത്രയും നല്ലൊരു സാഹിത്യപരമായ ഒരു കവിത എഴുതിയപ്പോൾ എൻ്റെ മനസ്സിൽ അറിയാൻ ആഗ്രഹം തോന്നി. ഈ വ്യക്തി ഒരു വലിയ എഴുത്തുകാരനാവേണ്ടതാണ്, ഇദ്ദേഹം എന്തിനാണ് ഈ ചെറിയൊരു കടയും തുറന്നിവിടെ ഇരിക്കുന്നത്. പിന്നീടാണ് അദ്ദേഹത്തെപ്പറ്റി കൂടുതൽ അറിയാൻ എനിക്ക് ആഗ്രഹം തോന്നിയത്. ഇതിൻ്റെ പിന്നിലും ഒരു കഥയുണ്ട്. कुर्बान भाई के पिता का अजमेर में रंग का लंबा चौड़ा कारोबार था. 2 बड़े बड़े मकान थे, हवेलियाँ कहना चाहिए. नया बाज़ार में खूब बड़ी दुकान थी. 12 नौकर थे. घर में बग्घी तो थी ही, एक बेबी ऑस्टिन भी थी जो सैर पर जाने के काम आती थी. संयुक्त परिवार था. पिता मौलाना आज़ाद के भक्तों में से थे. बड़े बड़े लीडर और शायर घर आकर ठहरते थे. कुर्बान भाई उन दिनों अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ रहे थे.
न भविष्य की चिंता थी, न बुढ़ापे का डर। मज़े से ज़िंदगी गुजर रही थी। इश्क, शायरी, हॉस्टल, ख्वाब। अब कहानी कुर्बान भाई के पास्ट के बारे में। उनका जो भूतकाल था, उनके पिता का अजमेर में रंग का डाई जो कलरिंग करते हैं कपड़ों में, उसका लंबा चौड़ा कारोबार था। बड़े बड़े मकान थे, हवेलियाँ कहना चाहिए, हवेली मतलब बहुत पैलेशियल बड़ा सा। और नया बाज़ार में खूब बड़ी दुकान थी, 12 नौकर थे। घर में बग्गी तो थी ही, जो घोड़ा गाड़ी होता है ट्रांसपोर्टिंग के लिए, और एक बेबी ऑस्टिन भी थी, छोटी सी गाड़ी भी थी, सैर पर जाने के काम आती थी। मतलब बहुत बड़ा कारोबार था और बड़े पैसे वाले थे इनके परिवार। संयुक्त परिवार था, जॉइंट फैमिली। पिता मौलाना आज़ाद के भक्तों में से थे। बड़े बड़े लीडर और शायर घर आकर ठहरते थे। तो पिता का बड़ा कारोबार था और साथ ही बड़े बड़े लीडर और बड़े बड़े शायर, साहित्यिक रुचि वाले इनके घर आकर ठहरते थे। कुर्बान भाई उन दिनों अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ रहे थे। उन्हें न भविष्य की चिंता थी, न बुढ़ापे का डर था। आराम से ज़िंदगी कट रही थी। हॉस्टल में पढ़ते थे, इश्क करते थे, शायरी करते थे, ख्वाब देखते थे. तो കുർബാൻ ഭായിയുടെ പാസ്റ്റ് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ലൈഫിനെ പറ്റി പറയുകയാണ്. വളരെയധികം പണക്കാരനായിട്ടുള്ളൊരു അച്ഛൻ്റെ മകനായിട്ടാണ് കുർബാൻ ഭായി ജനിച്ചത്. അച്ഛൻ അജ്മീറിൽ വലിയ ബിസിനസ്സായിരുന്നു. വലിയ വലിയ കെട്ടിടങ്ങളും വലിയ കടയും 10-12 ജോലിക്കാർ, വീട്ടിൽ വാഹനം അന്നത്തെ കാലത്ത്. എന്നിട്ട് സംയുക്ത പരിവാർ था, ജോയിൻറ്റ് ഫാമിലി ആയിരുന്നു. വലിയ വലിയ ലീഡേഴ്സും എഴുത്തുകാരും ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ വീട്ടിൽ സ്ഥിരം വരുമായിരുന്നു. ആ സമയത്ത് കുർബാൻ ഭായി അലിഗഡ് യൂണിവേഴ്സിറ്റിയിൽ പഠിക്കുകയായിരുന്നു. ഹോസ്റ്റലിൽ നിൽക്കുകയായിരുന്നു. ഒരു ബുദ്ധിമുട്ടുമില്ല. ജീവിതത്തിൻ്റെ ഒരു അല്ലലും അറിയാതെ ഇഷ്ക് ലടാന, പ്രേം കർണ, ഷായരി കർണ, കവിതയും ചൊല്ലി ഹോസ്റ്റലിൽ സ്വസ്ഥമായിട്ട് ജീവിക്കുകയായിരുന്നു. ഹോസ്റ്റലിൽ വളരെ വളരെ ഒരു പണക്കാരനായ ഒരു അച്ഛൻ്റെ മകൻ ജീവിക്കുന്ന ലാഘവത്തോടെ ജീവിക്കുകയായിരുന്നു കുർബാൻ ഭായി. कुर्बान भाई के पिता का अजमेर में रंग का लंबा चौड़ा कारोबार था. 2 बड़े बड़े मकान थे, हवेलियाँ कहना चाहिए. नया बाज़ार में खूब बड़ी दुकान थी. 12 नौकर थे. घर में बग्घी तो थी ही, एक बेबी ऑस्टिन भी थी, जो सैर पर जाने के काम आती थी. संयुक्त परिवार था. पिता मौलाना आज़ाद के भक्तों में से थे. बड़े बड़े लीडर और शायर घर आकर ठहरते थे. कुर्बान भाई उन दिनों अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ रहे थे. न भविष्य की चिंता थी, न बुढ़ापे का डर. मज़े से ज़िंदगी गुजर रही थी. इश्क, शायरी, हॉस्टल, ख्वाब. तभी पार्टीशन हो गया. दंगे हो गए. दुकान जला दी गई. रिश्तेदार पाकिस्तान भाग गए. 2 भाई कत्ल कर दिए गए. पिता ने आघात से खटिया पकड़ ली और मर गए. नौकर घर की पूंजी लेकर भाग गए. बचे खुचों को लेकर कुर्बान भाई नागौर चले गए. वहाँ से मेड़ता से ठोंक, कहाँ जाएं, कहाँ सिर छुपाएं. क्या पाकिस्तान ही चले जाएं? नहीं गए, पाकिस्तान नहीं गए, क्योंकि जोश नहीं गए, क्योंकि सुरैया नहीं गई, क्योंकि कुर्बान भाई को अच्छे लगने वाले बहुत से लोग नहीं गए. तो कुर्बान भाई क्यों जाते? और यहाँ आकर कुर्बान भाई की ज़िंदगी ने एक अलग मोड़ ली. जिसके पिता के अजमेर में लंबा चौड़ा कारोबार था, बड़े बड़े मकान थे, हवेलियाँ थी, गाड़ियाँ थी, नौकर चाकर थे. पार्टीशन के समय दंगा हुआ और उनकी दुकान जला दी गई. उनके कई रिश्तेदार पाकिस्तान भाग गए. 2 भाइयों का कत्ल हो गया और पिता ये आघात सह न सके और खटिया पकड़ ली, मतलब कि बिस्तर पर पड़ गए और उनकी मृत्यु हो गई. पिता इस आघात को सह न पाए और खटिया पकड़ ली और उनकी मृत्यु हो गई. वो बीमार पड़ गए और दुखी होकर उनकी मृत्यु भी हो गई. और जो नौकर थे, इनके घर की जो जमा पूंजी थी वो लेकर भाग गए, मतलब कि नौकर ही इन्हें लूट कर चले गए.
और बचे खुचों को लेकर बेचारे कुर्बान भाई नागौर चले गए, वहाँ से मेड़ता, मतलब कि घर से बेघर हो गए। बड़ा बड़ा कारोबार था, बड़ी बड़ी हवेलियाँ थी, लेकिन पार्टीशन के बाद वे कहीं के नहीं रहे। कहानी का नाम भी पार्टीशन है, तो पार्टीशन से जुड़ा है कुर्बान भाई की ज़िंदगी। फिर कुर्बान भाई जो बचे कुचे थे परिवार वालों को लेकर कहीं मेड़ता गए, कहीं ठोंक, कई जगह गए, लेकिन कहीं सर ही नहीं छुपा पाए। मुसलमान जो ठहरे, उनके कई रिश्तेदार पाकिस्तान भी चले गए और उन्हें भी लगा कि मुझे भी चले जाना चाहिए, क्योंकि पार्टीशन हुआ है और भारत हिंदुओं का और पाकिस्तान मुसलमानों का राज्य कहला रहा है, तो मुझे भी कायदे से जाना चाहिए, मैं मुसलमान हूँ। लेकिन वो नहीं गए क्योंकि उनके कई मित्र नहीं गए, जोश नहीं गया, सुरैया नहीं गई। तो कुर्बान भाई ने सोचा मैं भी क्यों जाऊँ, मुझे अच्छे लगने वाले तो सब यहीं पे हैं। इसलिए कुर्बान भाई भी नहीं गए। ഇവിടെ എത്തിയാണ് ഈ കഥ ഒരു വേറെ ടേൺ എടുക്കുന്നത്. ഇന്ത്യ പാകിസ്ഥാൻ പാർട്ടീഷൻ നടന്നു. പാർട്ടീഷനിൽ ബഡേ ദംഗെ ഹുവേ. ദംഗ എന്ന് വെച്ചാൽ കമ്മ്യൂണൽ റൈറ്റ്സ്. ഭയങ്കര അടിയും വഴക്കും. മുസ്ലിംസ് എല്ലാം പാകിസ്ഥാനിൽ പോകണമെന്നും ഹിന്ദുസ് എല്ലാം ഇങ്ങോട്ട് വരണമെന്നും ആകെ ഒരു പ്രശ്നം. കുർബാൻ ഭായിയുടെ ആ അച്ഛൻ്റെ എല്ലാ ബിസിനസ്സും തകർന്നു, എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടു. 2 സഹോദരങ്ങൾ കൊല്ലപ്പെട്ടു. അച്ഛൻ അതോടെ അങ്ങ് ആഘാതമേറ്റ് മരണപ്പെട്ടു. വീട്ടിൽ നിന്ന ഈ ജോലിക്കാർ തന്നെ ഇവരുടെ സ്വത്തെല്ലാം എടുത്തുകൊണ്ട് ഓടിക്കളഞ്ഞു. അങ്ങനെ എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട കുർബാൻ ഭായി പല സ്ഥലത്ത് അലഞ്ഞ്, നാഗോറിൽ പോയി, മേഡത്തായിൽ പോയി, ഠോങ്കിൽ പോയി, പല സ്ഥലങ്ങളിൽ പോയിട്ടും എങ്ങും അദ്ദേഹത്തിന് ഒരു ആശ്രയം കിട്ടിയില്ല. കാരണം മുസൽമാൻ ജോ ഠേറെ, മുസ്ലിംസ് എല്ലാം എവിടെ പോകണമെന്നാണ്? പാകിസ്ഥാനിൽ. അപ്പോൾ ആ സമയത്ത് ഭീകരമായ അന്തരീക്ഷത്തിൽ ഇന്ത്യയിലുള്ള ആ പ്രദേശങ്ങളിൽ എല്ലാം മുസ്ലിംസ് വളരെ ഇൻസെക്യൂർ ഫീൽ ചെയ്തു. പക്ഷേ കുർബാൻ ഭായിയുടെ പല റിലേറ്റീവ്സും പാകിസ്ഥാനിൽ പോയെങ്കിലും അദ്ദേഹത്തിന് പോകണമെന്ന് തോന്നിയില്ല. കാരണം അദ്ദേഹത്തിൻ്റെ വളരെ പരിചയമുള്ള, വളരെ അദ്ദേഹത്തിന് ഇഷ്ടമുള്ള ആൾക്കാരും പോയില്ല. ജോഷ് പോയില്ല, സുരയ്യ പോയില്ല. അങ്ങനെ കുർബാൻ ഭായും തീരുമാനിക്കും ഞാനും പോകുന്നില്ല, ക്യോंकि മുझे अच्छे लगने वाले बहुत से लोग नहीं गए. അതുകൊണ്ട് കുർബാൻ ഭായും പോകണ്ടാന്ന് തീരുമാനിച്ചു. तभी पार्टीशन हो गया, दंगे हो गए, दुकान जला दी गई, रिश्तेदार पाकिस्तान भाग गए, 2 भाई कत्ल कर दिए गए, पिता ने आघात से खटिया पकड़ ली और मर गए, नौकर घर की पूंजी लेकर भाग गए, बचे खुचों को लेकर कुर्बान भाई नागौर चले गए, वहाँ से मेड़ता, मेड़ता से ठोंक, कहाँ जाएं, कहाँ सिर छुपाएं, क्या पाकिस्तान ही चले जाएं? नहीं गए, पाकिस्तान नहीं गए, क्योंकि जोश नहीं गए, क्योंकि सुरैया नहीं गई, क्योंकि कुर्बान भाई को अच्छे लगने वाले बहुत से लोग नहीं गए, तो कुर्बान भाई क्यों जाते? धीरे धीरे घर की बिकने लायक सभी चीज़ें बिक गई और कहीं कोई काम, कोई नौकरी नहीं मिली, जो उस दौर में मुसलमानों को मिलना बेहद मुश्किल था। इस पर हुनर कोई जानते नहीं थे, शिक्षा भी अधूरी थी। आखिर एक सेठ के यहाँ हिसाब लिखने का काम करने लगे, लेकिन अपनी आदर्शवादिता, ईमानदारी, दयानतदारी, शराफत आदि दुर्गुणों के कारण निकाल दिए गए। लेकिन मालिक होने का ठसका एक बार टूटा तो टूटता चला गया। स्थिति यह थी कि हिंदुओं में निभने की कोशिश करते तो धोखे की बर्छियों से छेद छेद दिए जाते, और मुसलमानों में खपने की कोशिश करते तो लीगियों के धार्मिक उन्माद का जवाब देते देते टूक टूक हो जाते। पार्टीशन के बाद, सब कुछ नष्ट करने के बाद, कुर्बान भाई की ज़िंदगी ने एक अलग टर्न लिया। उनको क्या था, नौकरी मिलना मुश्किल था, क्योंकि उस दौर में मुसलमानों को नौकरी मिलना ख़ास तौर पर मुश्किल था। उनकी शिक्षा अधूरी छूट गई थी और वे कोई ख़ास हुनर जानते न थे। वे बहुत ही अमीर बाप के घर में जन्मे थे, इसलिए एक सेठ होने का जो था उनके ज़िंदगी में, लेकिन अब ऐसी हालत आ गई थी
कि उन्हें कहीं नौकरी ही नहीं मिल रही थी, और अगर कहीं नौकरी मिल भी जाती, एक सेठ के यहाँ वे नौकर के रूप में हिसाब लिखने लग गए। लेकिन क्या है, उनकी आदर्शवादिता और ईमानदारी, उनकी जो दयादारी, वो किसी को पसंद ही नहीं है। शराफत किसी किसी को चाहिए ही नहीं थी, और इसीलिए इन सब गुणों को दुर्गुण माना गया और उन्हें वहाँ से निकाल दिया, सेठ के वहाँ से। और एक बार मालिक होने का ठसका जब टूटा तो टूटता चला गया। एक मालिक का बेटा है, एक मालिक का बेटा था कुर्बान भाई, जिसके घर में वे खुद नौकर रखते थे 10-12। लेकिन जब सब नष्ट होने के बाद वे खुद नौकर बनने की लेकिन सब नष्ट होने के बाद खुद नौकर बनने की नौबत आ गई, और एक बार जो नौकर बना तो बनता ही चला गया। और ऐसी हालत थी भारत की उस समय कि अगर हिंदुओं में निभने की कोशिश करते तो धोखे की बर्छियों से छेद छेद दिए जाते। ये मुसलमान थे कुर्बान भाई, और अगर वो हिंदुओं के साथ दोस्ती करते तो हमेशा धोखे की बर्छियों से उन्हें छेद दिए जाते, और अगर मुसलमानों के साथ जा मिलने की कोशिश करते तो धार्मिक उन्माद का जवाब देते देते थक जाते। मतलब एक फैनेटिक रिलीजियस फैनेटिज्म मुसलमानों के बीच था पार्टीशन के बाद, अंधाधुन अपने धर्म के प्रति, मजहब के प्रति। और कुर्बान भाई को वो भी पसंद नहीं था। हिंदुओं के साथ जाओ तो वहाँ उन्हें शक की नज़र से देखते थे हिंदू, और मुसलमानों के वहाँ जाओ तो काफ़ी धार्मिक उन्माद की बातें होती थी जो इन्हें पसंद नहीं था, और जिसके बारे में जवाब दे देकर ये थक गए थे. പാർട്ടീഷന് ശേഷം ഇതായിരുന്നു കുർബാൻ ഭായിയുടെ ജീവിതം ഒരു വല്ലാത്തൊരു ടേണിലേക്ക് മാറി. എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട്, കുടുംബം നഷ്ടപ്പെട്ട്, അച്ഛൻ മരിച്ചു, സഹോദരങ്ങൾ മരിച്ചു, എങ്ങും ജോലി കിട്ടുന്നില്ല. ഈ കുർബാൻ ഭായിയുടെ ലൈഫ് എങ്ങനെയായിരുന്നു? വീട്ടിൽ തന്നെ 10-12 ജോലിക്കാരുണ്ടായിരുന്നു. നല്ല സാമ്പത്തിക ശേഷിയുള്ള ഒരു കുടുംബത്തിലായിരുന്നു. പക്ഷേ ഇപ്പം അവസ്ഥ എന്താണ്? പാർട്ടീഷന് ശേഷം ഇദ്ദേഹം തന്നെ ജോലി അന്വേഷിച്ച് കുഴഞ്ഞു. ഒരിടത്ത് അക്കൗണ്ട്സ് എഴുതാൻ ഒരു സേഠിൻ്റെ അടുത്ത്, ഒരു വലിയ മുതലാളിയുടെ അടുത്ത് പോയിരുന്നു. പക്ഷേ ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ ഒരു ഇമാൻദാരി, ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ ആദർശം, ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ നല്ല മനസ്സ്, അതെല്ലാം ദുർഗുണങ്ങളായിട്ടാണ് കണക്കാക്കപ്പെട്ടത്. അതൊന്നും ബിസിനസ്സിൽ ആർക്കും വേണ്ട, അങ്ങനെയുള്ള അക്കൗണ്ട്സ് ഓഫീസറിനെ ആർക്കും വേണ്ട. ഹിന്ദുക്കളുമായിട്ട് സഹകരിക്കാൻ നോക്കിയാൽ എപ്പോഴും ഒരു സംശയത്തിൻ്റെ ദൃഷ്ടിയിലാണ് ഹിന്ദുസ് നോക്കിയിരുന്നത് ആ സമയത്ത്. മുസ്ലിംസുമായിട്ട് സഹകരിക്കാമെന്ന് വെച്ചാൽ അവർ വളരെയധികം മതഭ്രാന്ത് ഉള്ള മുസ്ലിംസ് ആയിരുന്നു ആ സമയത്ത്. കാരണം അവർക്ക് എങ്ങനെയെങ്കിലും ഈ ഹിന്ദുക്കളോടുള്ള വിരോധം. അപ്പോൾ ഇതൊന്നും ഈ കുർബാൻ ഭായിക്ക് താല്പര്യമുള്ള വിഷയമല്ലായിരുന്നു. അങ്ങനെ കുർബാൻ ഭായിയുടെ ജീവിതം ഒരു വല്ലാത്തൊരു നരകത്തിലൂടെ കടന്നുപോയി പാർട്ടീഷന് ശേഷം. धीरे धीरे घर की बिकने लायक सभी चीज़ें बिक गई, और कहीं कोई काम, कोई नौकरी नहीं मिली, जो उस दौर में मुसलमानों को मिलना बेहद मुश्किल था. इस पर हुनर कोई जानते नहीं थे, शिक्षा भी अधूरी थी. आखिर एक सेठ के यहाँ हिसाब लिखने का काम करने लगे, लेकिन अपनी आदर्शवादिता, ईमानदारी, दयानतदारी, शराफत आदि दुर्गुणों के कारण निकाल दिए गए. लेकिन मालिक होने का ठसका एक बार टूटा तो टूटता चला गया. स्थिति यह थी कि हिंदुओं में निभने की कोशिश करते तो धोखे की बर्छियों से छेद छेद दिए जाते, और मुसलमानों में खपने की कोशिश करते तो लीगियों के धार्मिक उन्माद का जवाब देते देते टूक टूक हो जाते. उतरते गए मजदूरी तक, कुली तक, छुटपुट कारीगरी तक, इंसानियत तक. नए नए काम सीखे. मजबूरी सिखा ही देती है. साइकिल के पंचर जोड़े, पीपे कनस्तरों की झालन लगाई, ताले छतरियाँ लालटेन ठीक की, चुनरी बंदेज की रंगाई का काम किया, हाथी दांत की चूड़ियाँ काटी, शहर दर शहर. लेकिन अब हमला सांप्रदायिक उन्माद का नहीं, मशीन का हो रहा था. जो चीज़ पकड़ते धीरे धीरे हाथ से फिसलती लगती.
धक्के खाते खाते पता नहीं कैसे यहाँ इस कस्बे में आ गए और एक बुज़ुर्ग तमाजी से 50 रुपये उधार लेकर एक दिन यह दुकान खोल बैठे। कुछ पुड़ियों में दाल चावल माचिस बीड़ी सिगरेट गोली चॉकलेट, क्या बताऊं, किस तरह बताऊं। एक आदमी के दर्द और संघर्ष की तवील दास्तां को सिर्फ अपनी सुविधा के लिए चंद शब्दों में निपटा देना न सिर्फ ज्यादती है बल्कि उस संघर्ष का अपमान, उसका मजाक उड़ाने जैसा भी है। पर क्या करूं, कहानी जो कहने जा रहा हूं दूसरी है। इस प्रकार कुर्बान भाई की ज़िंदगी पार्टीशन के बाद काफ़ी ट्रेजेडी से गुज़री। मज़दूरी की, कुली की, छोटे छोटे काम की, यहाँ तक कि साइकिल के पंचर जोड़े। देखिए, बहुत आलीशान ज़िंदगी जीने वाले कुर्बान भाई को कई ऐसे काम करने पड़े जैसे जिसके बारे में वो सोच भी नहीं सकते थे, लेकिन करना पड़ा क्योंकि हालात ऐसी थी। और हुआ यूँ, उस समय इंडस्ट्रियलाइजेशन चल रहा था, मशीनीकरण हो रहा था और कोई काम वो सीखते तो मशीनों का आक्रमण होता, मतलब मॉडर्नाइजेशन का दौर चल रहा था। तो हाथ का हुनर कुछ सीख लेते तो उसी हुनर में मशीनों का आ जाना, इनका नौकरी फिर चला जाता था। ये कुछ सीखते और वहाँ मशीनों का उपयोग आ जाता। जो चीज़ पकड़ते धीरे धीरे हाथ से फिसल जाती। धक्के खाते खाते न जाने कैसे यहाँ पहुँच गए इस कस्बे में, और यहाँ आकर उन्होंने 50 रुपये उधार लेकर एक छोटी सी दुकान खोली और दाल चावल माचिस सिगरेट वगैरह बेचकर उन्होंने संघर्षपूर्ण अपना जीवन शुरू किया। पर क्या करूं, कहानीकार क्या कहते हैं, कहानी जो कहने जा रहा हूँ दूसरी है। कुर्बान भाई की जो असली कहानी है मैं तो अब कहने जा रहा हूँ। അങ്ങനെ വളരെയധികം ബുദ്ധിമുട്ടി പല പല കൊച്ചു കൊച്ചു ജോലികൾ ചെയ്ത് സൈക്കിളിൻ്റെ പഞ്ചർ ഒട്ടിക്കുന്നത്, പിന്നെ വളകൾ ഉണ്ടാക്കുന്നത്, അങ്ങനെ എല്ലാം അറിയാൻ വയ്യാത്ത പണികളെല്ലാം പയറ്റി നോക്കി. പക്ഷേ ആ സമയത്ത് ഈ മെഷീനുകളുടെ വരവ്, ഇൻഡസ്ട്രിയലൈസേഷൻ തുടങ്ങിയ സമയമായിരുന്നു. ഇവരെന്ത് പഠിക്കുന്നോ, കൈത്തൊഴിൽ പഠിക്കുന്നോ, അവിടെ മെഷീനുകളുടെ വരവ് വരും. അങ്ങനെ എങ്ങും ജോലി കിട്ടാതെ വളരെ ബുദ്ധിമുട്ടി കഷ്ടപ്പെട്ട് എങ്ങനെയെങ്കിലും ഈ ഒരു ടൗണിലെത്തി. അവിടെയാണ് ഒരു 50 രൂപ കടം വാങ്ങിച്ച് തുടങ്ങിയ കടയാണ് കുർബാൻ ഭായ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ജീവിതം ഒരു വേറെ രീതിയിൽ ആരംഭിക്കാൻ തുടങ്ങി. പക്ഷേ എഴുത്തുകാരൻ പറയുന്നത് കഹാനി ജോ കഹനെ ജാ റാ ഹൂം ദൂസരി ഹൈ. ഞാനിതൊന്നും അല്ല കഥയായിട്ട് പറയാൻ പോകുന്നത്, കഥ ഇനി വരാനിരിക്കുന്നതേ ഉള്ളൂ. दुकान के ज़रा जमते ही कुर्बान भाई ने अखबार खरीदना और पत्रिकाएं मंगाना शुरू कर दिया. ठिया हो गया, पहनने को 2 जोड़ी कपड़े हो गए, रोटेशन चल गया, गिराकी जम गई, तो आगे ख्वाहिश कौन सी थी. बच्चे कोई जिए नहीं थे, शौक मौज सैर सपाटा सब भूल ही चुके थे. मियाँ बीवी 2 जनों के लिए अल्लाह का दिया बहुत था. पत्रिकाएं क्यों नहीं मंगाते, और उस समय कोई पत्रिका आती तो बुक पोस्ट हो या वीपी, उसे लेने कुर्बान भाई खुद पोस्ट ऑफिस पहुंच जाते. पत्रिका को बड़े जतन से संभाल कर रखते और उसका पन्ना पन्ना हरूफ हरूफ चाट जाते कई बार, जैसे किसी भूखे प्यासे को 56 भोग मिल गए हों. शिष्टाचार से अब भी इसी तरह मोहब्बत करते हैं. पत्रिकाएं मंगा कर खरीद कर पढ़ते हैं और उनकी फाइल हिफाजत से रखते हैं. तो आज़ाद चौक में अपने इस छोटे से किराने की दुकान खोलकर कुर्बान भाई की ज़िंदगी मानो एक नए तरीके से शुरू होने लगी. उन्होंने अखबार खरीदना शुरू कर दिया, पत्रिकाएं मंगाना शुरू कर दिया, क्योंकि उन्हें साहित्यिक रुचि पहले से थी. उनका अलीगढ़ यूनिवर्सिटी में जो पढ़ने का तो दौर था वो ख़त्म हो गया, बीच में छूट गया, लेकिन उनके मन में साहित्यिक रुचि काफ़ी ज़ोरों से थी और उन्होंने ऐसे अवसर पर पत्रिकाएं मंगाना शुरू किया, क्योंकि उनकी जो दुकान थी वो एकदम बसने लगी थी, अच्छी तरह से चलने शुरू हो गई थी और उनके कोई बच्चे न थे.
तो मियाँ बीवी थे, दोनों खुश थे अपने दुकान से, तो पत्रिकाएं मंगवाने लगे। और जब पत्रिकाएं आती, जब मैगज़ीन्स आती थीं, तो ये खुद जाते थे पोस्ट ऑफिस और बड़े जतन से उन्हें लाकर ऐसे पढ़ लेते थे पूरे पत्रिका को, मानो जैसे किसी भूखे प्यासे को 56 भोग मिल गया हो। जैसे कोई भूखे प्यासे को 56 भोग मिल जाता है तो बड़े लालच से खाता है, वैसे ही इन पत्रिकाओं की हर एक पन्ने को कुर्बान भाई चाट जाते थे। मतलब कोने कोने को पढ़ लेते थे, पूरी पत्रिका को उसकी संपूर्णता में ग्रहण कर लेते थे। उन्हें इतना पसंद था साहित्य। और एक बार जब उनकी छोटी सी दुकान थोड़ी सेट हो गई, तो उन्होंने इस प्रकार की पत्रिकाएं मंगाना शुरू कर दिया और बड़े जतन से उसे संजो कर भी रखते थे उन पत्रिकाओं को। यूँ नहीं कि पढ़कर फेंक दिया, बड़े जतन से संजो कर रखते थे। അപ്പോൾ കട ഒരുമാതിരി സെറ്റായി കഴിഞ്ഞപ്പോൾ കുർബാൻ ഭായി മാഗസിൻസൊക്കെ വരുത്താൻ തുടങ്ങി. കാരണം അലിഗഡ് യൂണിവേഴ്സിറ്റിയിൽ പഠിച്ചുകൊണ്ടിരുന്ന പയ്യനായിരുന്നു. പഠനം മുടങ്ങിക്കഴിഞ്ഞു, പക്ഷേ സാഹിത്യത്തിനോട് വളരെ അഭിരുചിയുള്ള ഒരു വ്യക്തിയായിരുന്നു. മക്കളൊന്നുമില്ലായിരുന്നു, ഹസ്ബൻഡും വൈഫും മാത്രമേ ഉള്ളായിരുന്നു. അപ്പോൾ ആ ഒരു കൊച്ചു കടയിലെ വരുമാനമൊക്കെ കിട്ടി തുടങ്ങിയപ്പോൾ, ലൈഫ് ഒന്ന് സെറ്റായപ്പോൾ ഇദ്ദേഹം തൻ്റെ ആഗ്രഹം അനുസരിച്ച് മാഗസിൻസ് വരുത്താൻ തുടങ്ങി. എന്നിട്ട് ദൂരെ ദൂരെ നിന്ന് മാഗസിൻസൊക്കെ വരുത്തി, എല്ലാം മാഗസിൻ അങ്ങോട്ട് കിട്ടിയ ഉടനെ അതിനെല്ലാം അരിച്ച് പറക്കി വായിക്കുമായിരുന്നു. അതിനെ എഴുത്തുകാരൻ എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തിരിക്കുന്നത്, ഒരു വിശന്ന് ഇരുന്നൊരു വ്യക്തിയുടെ മുമ്പിൽ കുറേ ആഹാരം കൊടുത്താൽ ആർത്തിയോടെ വാരി കഴിക്കത്തില്ലേ, ആർത്തിയോടെ വാരി കഴിക്കുന്നത് പോലെയാണ് ഈ മാഗസിൻസ് അങ്ങോട്ട് പോസ്റ്റ് ഓഫീസിൽ നിന്ന് മേടിച്ചിട്ട് വളരെ ആവേശത്തോടെ അത് വായിച്ച് തീർക്കുമായിരുന്നു. സാഹിത്യത്തിനോട് അത്രയ്ക്ക് അഭിരുചി ഉണ്ടായിരുന്നു. അങ്ങനെ കുർബാൻ ഭായിയുടെ ലൈഫ് ഒരു വേറെ രീതിയിൽ സെറ്റായിട്ട് ലൈഫ് ഒരു നല്ല രീതിയിൽ മൂവ് ചെയ്യാൻ തുടങ്ങി. इसी सिलसिले में उनके संस्कार बोलने लगे. लोगों ने देखा, यह शख्स कभी झूठ नहीं बोलता, ठगी 420 नहीं करता, कम नहीं तौलता, अबे तबे नहीं करता, गंदे मजाक नहीं करता, अदब से बोलता है और आड़े वक्त पर हर एक के काम आता है. हर काम में इसके एक सफाई, एक संस्कारिता झलकती है. इसलिए धीरे धीरे कस्बे में प्रतिष्ठा बनने लगी. अच्छे लोगों के साथ उठना बैठना होने लगा. प्रतिष्ठित लोग दुआ सलाम करने लगे. व्यापारियों के यहाँ शादी ब्याह कुछ होता, उनके कार्ड आने लगे. आकर्षित होकर खग के पास खग भी आए. अब कुर्बान भाई उन्हें चाय पिला रहे हैं और ग्राहकी छोड़कर उनसे गालिब पर बहस कर रहे हैं. आज़ाद चौक के उस छोटे से किराने की दुकान में कुर्बान भाई की ज़िंदगी ने एक नए सिरे से शुरुआत की. लोगों ने देखा कि ये कुर्बान भाई कभी झूठ नहीं बोलते, कभी 420 नहीं करते, कम नहीं तौलते, अबे तबे नहीं करते, गंदे मजाक नहीं करते, तरीके से बोलते हैं. और उनके संस्कार भी काफ़ी अच्छे थे. काफ़ी संस्कृत व्यक्ति नज़र आए और हर काम में उनकी एक सफाई थी, उनकी संस्कारिता झलकती थी. एक कल्चर्ड व्यक्ति के रूप में कभी अबे तबे ना कहना, किसी को गाली ना देना, ईमानदारी से काम करना. तो लोगों के मन में कुर्बान भाई के बारे में एक नया इमेज पैदा हुआ, एक अच्छा इमेज पैदा हुआ और धीरे धीरे कस्बे में वे प्रतिष्ठा पाने लगे. अब आपको ये ध्यान में रखना है कि पार्टीशन के बाद जब उन दिनों उस जगह पर जहाँ मुसलमानों को शक की नज़र से देखा जाता था, वहीं कुर्बान भाई मुसलमान होते हुए भी अपनी संस्कारों के कारण लोगों के मन में एक ख़ास जगह बना पाए. और ऐसा होने लगा कि लोग उन्हें अपनी शादी ब्याह में बुलाने लगे. आकर्षित होकर खग के पास खग भी आए. लाइक बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर. उनकी जो संस्कारों की ओर आकर्षित होकर समाज के जो जाने माने व्यक्ति थे, इनसे मिलने लगे, घुलने मिलने लगे.
इतने घुलने मिलने लगे कि कुर्बान भाई उन्हें चाय पिला रहे हैं और ग्राहकी छोड़कर उनसे गालिब पर बहस कर रहे हैं। ग्राहक के रूप में जो लोग आते हैं, कुर्बान भाई को कविताओं के बारे में अच्छा ज्ञान था और इसीलिए इन ग्राहकों और कुर्बान भाई के बीच ग्राहकी छोड़कर कविता के बारे में बातें होने लगती। तो यूँ कुर्बान भाई ने उनके मन में स्थान बना लिया. കുർബാൻ ഭായ് ആസാദ് സോക്കിൽ ആ കട, ആ ചെറിയൊരു കടയിൽ നിന്ന് തുടങ്ങി അദ്ദേഹത്തിൻ്റെ പെരുമാറ്റം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ സത്യസന്ധത, അതെല്ലാം കണ്ട് ജനങ്ങൾ അദ്ദേഹത്തിനെ പറ്റി ജനങ്ങൾക്കൊരു മതിപ്പ് വന്നു. ആ കാലഘട്ടത്തിൽ പാർട്ടീഷൻ നടന്നു കഴിഞ്ഞ് ഇന്ത്യയിലെ ആ ഭാഗത്ത് മുസൽമാൻ വളരെ കുറവായിരുന്നു, ഇസ്ലാമികൾ എല്ലാവരും പാകിസ്ഥാനിലേക്ക് പോയി മെജോറിറ്റി. ബാക്കിയുള്ളവരെയും ഒരു ഡൗട്ടിൻ്റെ ഒരു നിഴലിലായിരുന്നു എല്ലാവരും നോക്കിയിരുന്നത്. എന്നിരുന്നാലും കുർബാൻ ഭായിയുടെ ഈ പെരുമാറ്റം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ വായനാശീലം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ സത്യസന്ധത, ആൾക്കാരോടുള്ള പെരുമാറ്റം, ഒരിക്കലും ചീത്ത വിളിക്കാറില്ല, ഒരിക്കലും കള്ളത്തരം കാണിക്കാറില്ല, കറക്റ്റായിട്ട് അളന്ന് കൊടുക്കും സാധനം, നല്ല സാധനം കൊടുക്കും. പിന്നെ പെരുമാറ്റത്തിൻ്റെ ആ ഒരു പ്രത്യേകത, അത് കാരണം ഒരുപാട് പേര് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഒരു ഇംപ്രസ്ഡായി, അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഒരു ക്യാരക്ടറിൽ. അദ്ദേഹം എല്ലാവരുടെയും ഒരു സർവ്വസമ്മതനായി മാറി. വിവാഹങ്ങൾ വന്നാൽ ഹിന്ദുക്കളായാലും മുസ്ലിം എല്ലാവരും ഇദ്ദേഹത്തെ വിളിക്കാൻ തുടങ്ങി. അങ്ങനെ വന്ന് അദ്ദേഹം കടയിൽ വരുന്ന മറ്റ് കസ്റ്റമേഴ്സിന് ചായ കൊടുക്കാൻ വരെ തുടങ്ങി. എന്ന് വെച്ചാൽ വളരെ ഒരു സരസനായ ഒരു വ്യക്തി, വളരെ നല്ലൊരു സ്വഭാവമുള്ളൊരു കുർബാൻ ഭായ്. इसी सिलसिले में उनके संस्कार बोलने लगे. लोगों ने देखा यह शख्स कभी झूठ नहीं बोलता, ठगी 420 नहीं करता, कम नहीं तौलता, अबे तबे नहीं करता, गंदे मजाक नहीं करता, अदब से बोलता है और आड़े वक्त पर हर एक के काम आता है. हर काम में इसके एक सफाई, एक संस्कारिता झलकती है. इसलिए धीरे धीरे कस्बे में प्रतिष्ठा बनने लगी. अच्छे लोगों के साथ उठना बैठना होने लगा. प्रतिष्ठित लोग दुआ सलाम करने लगे. व्यापारियों के यहाँ शादी ब्याह कुछ होता, उनके कार्ड आने लगे. आकर्षित होकर खग के पास खग भी आए. अब कुर्बान भाई उन्हें चाय पिला रहे हैं और ग्राहकी छोड़कर उनसे गालिब पर बहस कर रहे हैं. अब कुर्बान भाई उन्हें चाय पिला रहे हैं और ग्राहकी छोड़कर उनसे गालिब पर बहस कर रहे हैं. आहिस्ता आहिस्ता कुर्बान भाई की दुकान कस्बे के पढ़े लिखे लोगों का अड्डा बन गई. लेक्चरर, अध्यापक, पत्रकार और पढ़ने लिखने वाले. शाम होते ही उनकी दुकान ठहाकों और बहसों से गुलजार हो जाती. कुर्बान भाई आदाब अर्ज़ करते, चाय वाले को चाय के लिए आवाज़ लगाते और टाट की कोई बोरी निकाल कर चबूतरे पर बिछा देते. ग्राहकी भी चलती रहती, बहसें भी, ठहाके भी, और बीच बीच में इसमें भी संकोच नहीं करते कि किसी को छाबड़ी पकड़ाकर दूर रखे थैले से किलो भर साबुत मिर्च भरने या फला कनस्तर से पिसे नमक की थैली निकाल देने या चीज़ों का टोटल मिला देने जैसा काम पकड़ा दें. बड़ा मज़ेदार दृश्य होता कि अंग्रेजी साहित्य का व्याख्याता सड़क पर खड़ा फटक फटक कर लहसुन के छिलके उड़ा रहा है, या प्रांतीय अखबार का संवाददाता उकड़ू बैठा चबूतरे के नीचे रखी बोरी से मुल्तानी मिट्टी निकाल रहा है. अब हुआ यूँ कि कुर्बान भाई की दुकान लोगों के लिए एक मीटिंग प्लेस बन गया, एक अड्डा बन गया, जहाँ धीरे धीरे पढ़े लिखे लोग आने लगे. उनमें लेक्चरर हैं, पत्रकार हैं, सब पढ़े लिखे वाले, मतलब जिनके सोच विचार, जो खुले विचार के सोच वाले हों, वो सब जमा होने लगे. और कुर्बान भाई आदाब अर्ज़ करते, कविता सुनाते, शायरी करते, चाय पिलाते. और एक ऐसा जगह बन गया उनकी दुकान का, जो उनका दुकान एक ऐसा जगह बन गया जहाँ ग्राहकी भी चलती एक तरफ और दूसरी तरफ ठहाके भी लगाते, ज़ोर ज़ोर से हंसते.
साहित्यिक चर्चाएं होती, बड़े बड़े बातों पर चर्चाएं होती। ऐसे लगता जैसे ये कोई लाइब्रेरी हो या फिर कोई ऐसा जगह हो जहाँ बहुत से वरिष्ठ लोग जमा हो जाते हों। और इस बीच ग्राहक कोई आता तो कई बार ऐसा होता कि कुर्बान भाई उन्हें ही पकड़ा देते, कोई लेक्चरर से लहसुन निकलवाते, सामान बंधवाते, किसी से टोटल करने को कहते। बात बात में ही बातें होती रहती और ग्राहकी भी चलती। मतलब सुबान भाई इतने प्रतिष्ठित व्यक्ति हो गए कि एक साधारण दुकानदार की तरह नहीं, लोग उनसे ऐसे पेश आने लगे जैसे बहुत ही कोई समझदार पढ़ा लिखा व्यक्ति हो। और एक अड्डा सा बन गया उनका दुकान, एक ऐसी जगह जहाँ पढ़े लिखे लोग आने लगे, बातें चलने लगी, चाय होने लगी। और कुर्बान भाई इस प्रकार समाज में एक प्रतिष्ठित व्यक्ति के रूप में बदल गए. കുർബാൻ ഭായിയുടെ ഈ കട സമൂഹത്തിലെ വളരെ ഉന്നതരായ വ്യക്തികളുടെ എഴുത്തും വായനയെ അറിയുന്ന ലെക്ചറേഴ്സ്, പത്രക്കാർ, ജേർണലിസ്റ്റുകൾ, മറ്റ് എഴുത്തും വായനയും അറിയുന്ന, തുറന്ന് ചിന്തിക്കുന്ന, പ്രവർത്തിക്കുന്ന ആൾക്കാരെല്ലാം വന്നുകൂടുന്ന ഒരു മീറ്റിംഗ് പ്ലേസായി മാറി. അപ്പോൾ ഇവിടെ വരിക, ചായ കുടിക്കുക, കവിതകൾ ചൊല്ലുക, തർക്കിക്കുക, വലിയ വലിയ കാര്യങ്ങൾ സംസാരിക്കുക. അപ്പോൾ വെറുമൊരു കടക്കാരനായിട്ടല്ല എല്ലാവരും കുർബാൻ ഭായിയെ കണ്ടു തുടങ്ങിയത്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പെരുമാറ്റവും അങ്ങനെയായിരുന്നു. എല്ലാവരോടും വളരെ ഡീസൻ്റായിട്ടായിരുന്നു പെരുമാറുന്നത്. അപ്പോൾ ഇവിടെ വന്നിരുന്ന് ഇവരിങ്ങനെ പൊട്ടിച്ചിരിക്കുകയും കഥ പറയുകയും കാര്യങ്ങൾ പറയുകയൊക്കെ ചെയ്യുമ്പോൾ ഇതിൻ്റെ ഇടയ്ക്ക് കസ്റ്റമേഴ്സും വരും. ആ കസ്റ്റമേഴ്സിന് പല പ്രാവശ്യവും കുർബാൻ ഭായി ഈ വരുന്ന ഗസ്റ്റുകളെ കൊണ്ട് തന്നെ എടുത്തു കൊടുക്കാനൊക്കെ ഹെൽപ്പ് ചെയ്യാൻ പറയും, അല്ലെങ്കിൽ ടോട്ടൽ ചെയ്യാൻ പറയും. അപ്പോൾ അത് വളരെ കൗതുകമായ ഒരു കാഴ്ചയാണ്. ഇംഗ്ലീഷ് പഠിപ്പിക്കുന്ന അധ്യാപകൻ ഇവിടെ കടയിൽ ഇരുന്ന് ലഹസൂൺ പറക്കി കൊടുക്കുന്നു, ലഹസൂൺ, വെളുത്തുള്ളി. കടയിലുള്ള സാധനങ്ങൾ ആര് കസ്റ്റമർ വരുന്നോ അവർക്ക് എടുത്തു കൊടുക്കാൻ ഇവരുടെ എല്ലാ ഹെൽപ്പ് കുർബാൻ ഭായി ആവശ്യപ്പെടും, വളരെ ഇൻഫോർമലായിട്ട്. അത് കാണാൻ തന്നെ വളരെ രസമാണ്. ഇടയ്ക്ക് ചായ കൂടി നടക്കും, പിന്നെ വലിയ വലിയ തത്വങ്ങൾ പറയും. ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ കുർബാൻ ഭായി ഒരു മുസൽമാനായിട്ട് കൂടി ഇവരുടെ ഇടയിലെല്ലാം ഒരു എല്ലാവർക്കും പ്രിയപ്പെട്ടവനായി മാറി. മുസൽമാനായിരുന്നിട്ട് കൂടി എന്ന് എടുത്തു പറയുന്നത്, ആ സമയത്ത് പാർട്ടീഷൻ കഴിഞ്ഞ സമയത്ത് മെജോറിറ്റി മുസ്ലിംസ് പാകിസ്ഥാനിലേക്ക് പോവുകയും ഇവിടെ ബാക്കി അവശേഷിച്ചിരുന്ന മൈനോറിറ്റി മുസ്ലിംസിന് എല്ലാവരും ഒരു ഡൗട്ട്ഫുള്ളായിട്ടായിരുന്നു നോക്കിയിരുന്നത്. അവരിൽ നിന്ന് അകലം പാലിക്കാനായിരുന്നു എല്ലാവരും ഇഷ്ടപ്പെട്ടിരുന്നത്, മെജോറിറ്റി ഹിന്ദുസ്. പക്ഷേ കുർബാൻ ഭായി ഒരു എക്സെപ്ഷനായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ സ്വഭാവത്തിൻ്റെ പ്രത്യേകത കാരണം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ വായന കാരണം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൾച്ചർ കാരണം, പെരുമാറ്റം കാരണം ജനങ്ങൾ അദ്ദേഹത്തെ ബഹുമാനിക്കാൻ തുടങ്ങി. പിന്നെ വെറുമൊരു ചെറിയ കട നടത്തുന്ന ഒരാളുടെ ഒരു സ്ഥാനമല്ല ജനങ്ങളെ അദ്ദേഹത്തിന് കൊടുത്തു തുടങ്ങിയത്. അവരുടെ ഒപ്പം ലെക്ചറേഴ്സ്, അധ്യാപകർ, ജേർണലിസ്റ്റുകൾ, അവരോടൊപ്പം തട്ടി നിൽക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയായിട്ടാണ് കുർബാൻ ഭായിനെ എല്ലാവരും കണ്ടു തുടങ്ങിയത്. ആഹിസ്ത ആഹിസ്ത കുർബാൻ ഭാई की दुकान कस्बे के पढ़े लिखे लोगों का अड्डा बन गई. लेक्चरर, अध्यापक, पत्रकार और पढ़ने लिखने वाले शाम होते ही उनकी दुकान ठहाकों और बहसों से गुलजार हो जाती. कुर्बान भाई आदाब अर्ज़ करते, चाय वाले को चाय के लिए आवाज़ लगाते और टाट की कोई बोरी निकाल कर चबूतरे पर बिछा देते. ग्राहकी भी चलती रहती, बहसें भी, ठहाके भी, और बीच बीच में इसमें भी संकोच नहीं करते कि किसी को छाबड़ी पकड़ाकर दूर रखे थैले से किलो भर साबुत मिर्च भरने, या फला कनस्तर से पिसे नमक की थैली निकाल देने, या चीज़ों का टोटल मिला देने जैसा काम पकड़ा दें. बड़ा मज़ेदार दृश्य होता कि अंग्रेज़ी साहित्य का व्याख्याता बड़ा मज़ेदार दृश्य होता कि अंग्रेज़ी साहित्य का व्याख्याता सड़क पर खड़ा फटक फटक कर लहसुन के छिलके उड़ा रहा है, या प्रांतीय अखबार का संवाददाता
उकड़ू बैठा चबूतरे के नीचे रखी बोरी से मुल्तानी मिट्टी निकाल रहा है या इतिहास के वरिष्ठ अध्यापक। हम लोगों के संपर्क से कुर्बान भाई बदलने लगे। उन्हें पहली बार महसूस हुआ कि उनकी भी एक अदबी शख्सियत है। हमने उनसे उर्दू सीखी। उनकी लाइब्रेरी, जो काफ़ी समृद्ध हो गई थी, को क्रम दिया, रिसालों की जिल्दें बनवाई और उस लाइब्रेरी का खूब लाभ उठाया। हम लोग कुर्बान भाई को पकड़ पकड़ कर मुशायरों, नशिस्तों यानी कि कवि सम्मेलनों में ले जाने लगे। हमने उन्हें ऐसी पत्रिकाएं दिखाई जैसी उन्होंने पहले कभी नहीं देखी थी। ऐसे लेखकों, कवियों के बारे में बताया जो सिर्फ उनकी कल्पना में थे। ऐसे शायरों की रचनाएं सुनाई जो साकी शराब वगैरह को कब का अलविदा कह चुके थे। और ऐसी राजनीति से उनका परिचय कराया जिसके बारे में उन्होंने अब तक सिर्फ उड़ती उड़ती बातें ही सुनी थी। उनके दिमाग में भी काफ़ी मजहबी कबाड़ भरा हुआ था। शुरू से प्रबुद्ध होने के बावजूद हम झाड़ू लेकर पिल पड़े। हमने उन्हें समाचार और विचार का चस्का लगा दिया। ऐसा करना पहले किसी ने ज़रूरी नहीं समझा था। अब देखिए, लोगों के संपर्क बढ़ने लगे, अध्यापक, लेक्चरर, जर्नलिस्ट। तो कुर्बान भाई की सोच में भी काफ़ी बदलाव आया। ये जो लोग उनकी दुकान में आते थे, पढ़े लिखे लोग, उनकी जो मैगज़ीन्स हैं उन्हें ठीक ढंग से ऑर्डरली कर लिया, एक लाइब्रेरी की तरह। और कुर्बान भाई को भी कई ऐसी पुस्तकें दी जो उन्होंने कभी पढ़ी ना थी, जिसके बारे में उन्हें कोई जानकारी ही ना थी। और धीरे धीरे क्या हुआ, कुर्बान भाई की सोच में भी बदलाव आने लगा। देखिए, यहाँ लेखक ये कहते हैं कि कुर्बान भाई के दिमाग में भी काफ़ी मजहबी कबाड़ भरा हुआ था। मज़हब के प्रति, धर्म के प्रति काफ़ी कबाड़ का भी उनके दिमाग में भी घुसा हुआ था। क्योंकि उनके हालात ऐसे थे, देखिए, पार्टीशन जब हुआ तो उनके 2 भाइयों के कत्ल हुए और इसके कारण उनका पूरा बिजनेस, उनके पिता का पूरा बिजनेस नष्ट हुआ। नौकर उन्हें लूट कर चले गए। तो ये जाहिर है, ये नेचुरल है, सहज रूप से इनके मन में अपने धर्म के प्रति एक अलग आस्था और हिंदू धर्म के प्रति एक विरोध की भावना जगना स्वाभाविक है। और ये जो मजहबी कबाड़ भरा था कुर्बान भाई के मन में, उसे इन पढ़े लिखे लोगों ने, जो इनकी दुकान में आते थे, वो मानो झाड़ू लेकर पिल पड़े। मतलब जैसे हम झाड़ू लेकर एक कमरा साफ करते हैं, वैसे ही कुर्बान भाई के दिमाग में जो मज़हब के प्रति, धर्म के प्रति जो रूढ़ियाँ थी, जो उनकी जो गलत धारणाएं थी, उसे वो साफ करने लगे। और उनके मन में समाचार और विचार का एक अलग चस्का लगा दिया। ऐसा करना पहले किसी ने ज़रूरी नहीं समझा था। तो कुर्बान भाई इन लोगों से इतने हिल मिल गए कि उनके विचार में भी परिवर्तन आने लगा, उनकी सोच भी बदलने लगी। हालांकि उनके मन में हिंदुओं के प्रति काफ़ी नफ़रत था और अपने इस्लाम धर्म के प्रति काफ़ी आस्था थी, लेकिन लोगों के सोच विचार से के साथ घुल मिलकर इनके सोच में भी परिवर्तन आने लगा। കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ ഈ വന്ന് നിൽക്കുന്ന ആൾക്കാർ, നല്ല അറിവും വിവരവും ഉള്ളവർ, എഴുത്തും വായനയും ഉള്ളവർ, അവരുടെ കൂടെ കൂടി കുർബാൻ ഭായിയുടെ സ്വഭാവത്തിലും വളരെയധികം വ്യത്യാസം വന്നു. കാരണം കുർബാൻ ഭായിയുടെ സിറ്റുവേഷൻ എങ്ങനെയായിരുന്നു, ഈ ഒരു പാർട്ടീഷൻ വന്നപ്പം ഹിന്ദു സഹോദരങ്ങൾ തന്നെയാണ് ഇവരുടെ കുർബാൻ ഭായിയുടെ സഹോദരങ്ങളെ കൊല്ലുകയും അച്ഛൻ അതോടെ ബിസിനസ് എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട് മരണപ്പെടുകയും എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട് കുർബാൻ ഭായി ജോലിക്ക് വേണ്ടി അലയേണ്ടി വന്നു. അപ്പോൾ നാച്ചുറലി ഹിന്ദു റിലിജനും ഹിന്ദു ആൾക്കാരോടും ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ വളരെയധികം വിദ്വേഷം ഉണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ ഇദ്ദേഹം ബേസിക്കലി ഒരു നല്ല സ്വഭാവമുള്ളൊരു വ്യക്തിയായത് കാരണം അത് ഉള്ളിൽ വെച്ച് നടക്കുമായിരുന്നു. അപ്പോൾ ഈ സുഹൃത്തുക്കളെല്ലാം വന്ന്, എഴുത്തും വായനയുള്ളവരെല്ലാം നല്ല നല്ല പുസ്തകങ്ങളും നല്ല നല്ല അറിവുകളും അവരുടെ വിശാല മനസ്സ്, വായനയിലൂടെ നേടുന്ന ഒരു ഓപ്പൺ മെൻറ്റാലിറ്റി, അതിൻ്റെ പ്രഭാവം
കുർബാൻ ഭായിലും വന്നു. അവർ ഒരു ചൂലെടുത്ത് മുറി വൃത്തിയാക്കുന്നത് പോലെ കുർബാൻ ഭായിയുടെ മനസ്സിലുള്ള ആ മസബി കബാഡ്, അത് നോട്ട് ചെയ്യേണ്ട പോയിൻ്റാണ്. ആ ഒരു മതത്തിനോടുള്ള അമിതമായ ഒരു ആവേശം കാരണം, ഒരു മറ്റ് മതസ്ഥരോടുള്ള ഒരു വിദ്വേഷം, ആ വേസ്റ്റിനെ ഇവർ ചൂലെടുത്ത് ക്ലീൻ ആക്കുന്നത് പോലെ ഈ എഴുത്തും വായനയും അറിയുന്ന ഈ കടയിൽ വന്ന് കുർബാൻ ഭായിയായിട്ട് സൗഹൃദം പുലർത്തിയിരുന്ന ആൾക്കാർ ആ ഒരു ധാരണ കുർബാൻ ഭായിയുടെ മനസ്സിൽ നിന്നങ്ങ് മാറ്റാൻ തുടങ്ങി. അപ്പോൾ എന്നിട്ട് കുർബാൻ ഭായിക്ക് അറിവ്, പുതിയ രീതിയിലുള്ള പുതിയ പുതിയ അറിവുകൾ കിട്ടിയപ്പം കുർബാൻ ഭായിയുടെ മനസ്സിൽ ഉള്ളിൽ വളരെയധികം വിഷമം ഉണ്ടായിരുന്നു. കാരണം തൻ്റെ ലൈഫിൽ നടന്ന ട്രാജഡി ഒരിക്കലും അദ്ദേഹത്തിന് മറക്കാൻ പറ്റില്ലായിരുന്നു. എന്നിരുന്നാലും അദ്ദേഹം ബേസിക്കലി ഒരു നല്ല വ്യക്തിത്വത്തിനുടമയായിരുന്നു. അതുകൊണ്ട് അദ്ദേഹവും അത് ഉൾക്കൊണ്ടു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ മെൻറ്റാലിറ്റിയും അല്പം ഓപ്പണായി. മറ്റു മതസ്ഥരോടും മറ്റ് ചിന്താഗതികളോടും ഒക്കെ ഒരു ഓപ്പൺ ഫീലിംഗ് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിലും ഉണ്ടായി. नतीजा यह निकला कि वह हफ्ते में एक रोज़ छुट्टी रखने लगे। रात को खाने के बाद हमारे साथ घूमने जाने लगे। अपने अतीत के बारे में सोच सोच कर गुस्से में भरे रहने के बजाय भविष्य की तरफ देख देख कर कभी कभी चहकने भी लगे और हमारे नज़दीक से नज़दीकतर होने लगे। एक नए किस्म का लौंडपन उन पर चढ़ने लगा। वह अब हर शाम हमारा इंतज़ार करते और अगर हम नहीं पहुंच पाते तो खुद हमारे घर आ जाते। देखिए, इन पढ़े लिखे लोगों के साथ संपर्क में आने के बाद कुर्बान भाई की विचारधारा भी बदलने लगी, उनकी सोच बदलने लगी और वो क्या करने लगे, हफ्ते में एक रोज़ अपना दुकान बंद रखते, छुट्टी रखने लगे और रात को खाना खाने के बाद इन दोस्तों के साथ घूमने लगे और अपने अतीत के बारे में सोच सोच कर गुस्से में रहने के बजाय, क्योंकि उनके साथ जो ट्रेजेडी हुआ है, इससे पहले क्या था, वो अपनी ट्रेजेडी के बारे में सोच सोच कर उनका मन एकदम टेंस्ड हो जाता था और गुस्सा आ जाता था। लेकिन अब क्या हुआ, उनके विचार थोड़े खुलने लगे और पास्ट टेंस सोच सोच कर अपने भूतकाल के बारे में ज़्यादा चिंतित होने के बजाय वे भविष्य की तरफ देखने लगे, कभी कभी चहकने भी लगे। मतलब उनकी ज़िंदगी में एक नया लक्ष्य आने लगा और वे इन दोस्तों के साथ और नज़दीक होने लगे। एक नए किस्म का लौंडपन उन पर चढ़ने लगा। वो फिर जवान से हो गए, मतलब दोस्त मिले हैं, दोस्तों से के साथ वक्त गुजरना उन्हें अच्छा लगने लगा और उनके मन से जो ट्रेजेडी उनके जीवन में घटित हुई थी वो मानो धीरे धीरे कम होने लगा। वह अब हर शाम उनका इंतज़ार करते और अगर ये दोस्त नहीं पहुंच पाते तो ये खुद उनके घर पहुंच जाते। तो उनके जीवन में दोस्तों के मिलने से, और वो भी खुले विचार के दोस्तों से मिलने से, उनके जीवन में काफ़ी बदलाव आया. ഈ സുഹൃത്തുക്കളുടെ കൂടെ കുർബാൻ ഭായി സമയം ചെലവഴിച്ച് ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ മെൻ്റൽ ഒരു ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ മാനസികാവസ്ഥയും വളരെ വ്യത്യസ്തമായി തുടങ്ങി. ഇദ്ദേഹം പണ്ടെന്തായിരുന്നു, ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ ജീവിതത്തിൽ നടന്ന ആ ട്രാജഡി, വളരെയധികം പണക്കാരനായ ഒരു അച്ഛന് ജനിച്ച മകൻ, പക്ഷേ ഈ ഒരു പാർട്ടീഷൻ കാരണം, ഈ ഹിന്ദുക്കൾ ചെയ്ത ദ്രോഹം കാരണം ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ ലൈഫിൽ ഒരുപാട് ട്രാജഡി ഉണ്ടായി. അതും ആലോചിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമായിരുന്നു. പക്ഷേ ഇപ്പം ഈ തുറന്ന ചിന്തിക്കുന്ന ഈ സുഹൃത്തുക്കളുടെ ഒരു പ്രഭാവത്താൽ ഇദ്ദേഹം എന്ത് ചെയ്തു, ആഴ്ചയിൽ ഒരു ദിവസം കടയ്ക്ക് അവധി കൊടുത്തു, വൈകിട്ടാകുമ്പോൾ ഇവരുടെ കൂടെ നടക്കാനിറങ്ങും. ഒരു പ്രത്യേക തലത്തിലൊരു യൗവനം അദ്ദേഹത്തിന് തിരിച്ചു വന്ന പോലെ, എന്നുവെച്ചാൽ ജീവിക്കാൻ ഒരു പുതിയ ഒരു കാരണമുള്ളതുപോലെ, ഒരു ആഗ്രഹം, ലൈഫിനോടുള്ള ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡ് മാറി. അങ്ങനെ അദ്ദേഹം വളരെ സന്തോഷത്തോടെ, ഈ സുഹൃത്തുക്കൾ ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ അടുത്ത് വന്നില്ലെങ്കിൽ വൈകിട്ടാകുമ്പോൾ ഇദ്ദേഹം അങ്ങോട്ട് ചെല്ലുകയും അങ്ങനെ ഒരു പുതിയ ഉന്മേഷം കുർബാൻ ഭായിയുടെ ജീവിതത്തിൽ ഉടലെടുത്തു. अब हुआ यह भी कि कस्बे के शरीफ और प्रतिष्ठित व्यक्ति होने की कुर्बान भाई की ख्याति से हमें चाहे लाभ न हुआ हो, हमारी बदनामी की लपेट में वह भी आने लगे. जिस परिमाण में कुर्बान भाई का जो समय हमें मिलता, उसी परिमाण में वह उनके पुराने दोस्तों लतीफ़ साहब, हाजी साहब, इमाम साहब वगैरह के हिस्से से कम हो जाता. नमाज़ पढ़ने वह सिर्फ शुक्रवार को जाते थे, अब वह भी बंद कर दिया. बास वगैरह में चलने को कोई पहले भी उनसे नहीं कहता था, अब भी नहीं कहता. मदरसे को पहले भी चंदा देते थे,
अब भी देते। हाँ, कभी कभी होने वाली राजनैतिक सभाओं में जाने को और कस्बे की राजनीति में दिलचस्पी लेने को उनके लिए खतरनाक समझकर बिरादरी वाले उन्हें टोकने ज़रूर लगे। अब ये कुर्बान भाई समाज के प्रतिष्ठित पढ़े लिखे ऊंचे विचार वाले व्यक्तियों से इतने घुल मिल गए कि समाज के जो दूसरे लोग हैं ये सब देख रहे थे, ये परख रहे थे ये जो कुर्बान भाई में जो बदलाव आया। तो हुआ ये कि जो मुसलमान दोस्त थे कुर्बान भाई के, जैसे लतीफ़ साहब या फिर हाजी साहब, इमाम साहब, इनके साथ ये जो वक्त जितने परिमाण में, जितने टाइम, जितने क्वांटिटी टाइम ये अपने मुसलमान दोस्तों के साथ गुजारते थे वो कम पड़ने लगा। क्योंकि वो ज़्यादा टाइम किसके साथ बिताते थे? इन पढ़े लिखे ऊंचे विचार वाले खुले मन वाले लोगों के साथ। अब देखिए स्वाभाविक रूप से जो उनके मुसलमान दोस्त थे उनके बीच में ये चर्चा होने लगी। ये ये जो जाते थे नमाज के लिए, उस वो भी कम पड़ने लगा। लेकिन मदरसे को जो चंदा देते थे वो तो ठीक तरह से देते थे, लेकिन इसमें ये बात ये हुई कि जो उनके मुसलमान समाज के लोग थे वो ये देख रहे थे और वो ये जान रहे थे कि ये कुर्बान भाई मुसलमानों से थोड़ा अलगाव सा कर रहे हैं, उनके साथ वक्त कम बिता रहे हैं। और कभी कभी जो राजनीतिक सभाओं में जो होती थी उसे खतरनाक समझकर बिरादरी वाले उन्हें टोकने भी लगे। और ये जो थोड़ा जीवन के बारे में, समाज के बारे में विचार थोड़ा ऊंचा हुआ कुर्बान भाई का, तो वो राजनीतिक टिप्पणियां भी करने लगे। तो मुसलमान समाज वाले जो दोस्त थे उन्हें टोकने लगे कि ये सब खतरनाक चीज़ है, कि ज़्यादा राजनीति में मुसलमानों को भाग लेना ठीक नहीं है, क्योंकि हम यहाँ माइनॉरिटी हैं। उनके मन में ये चिंता थी। अब ये बात हुई कि कुर्बान भाई के अपने ही मज़हब वाले उन्हें शक की नज़र से देखने लगे। കുർബാൻ ഭായ് ഈ രീതിയിൽ മറ്റ് ഉയർന്ന ചിന്താഗതിയുമുള്ള നല്ല എഴുത്തും വായനയുള്ള സുഹൃത്തുക്കളുടെ കൂടെ ഇത്രയധികം മിങ്കിളായി തുടങ്ങിയപ്പോൾ അവരുടെ തന്നെ മുസ്ലിം സഹോദരങ്ങൾക്ക് ഇതല്പം ബുദ്ധിമുട്ടുളവാക്കി. കാരണം ഇദ്ദേഹം അവരുമായിട്ട് ചിലവഴിക്കുന്ന സമയം കുറയാൻ തുടങ്ങി. അപ്പോൾ അവരുടെ മനസ്സിൽ ഇദ്ദേഹത്തിനോടുള്ള ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡിൽ ചെറിയൊരു ഡൗട്ട് വന്നു തുടങ്ങി. പിന്നീട് ഈ പള്ളിയിൽ പോയി നിസ്കരിക്കുന്ന സമയവും അതെല്ലാം കുറയാൻ തുടങ്ങി. കാരണം ഇദ്ദേഹത്തിന് ടോട്ടലി ഒരു മാറ്റം ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ സ്വഭാവത്തിൽ. ഇദ്ദേഹം ഒരു റിലീജിയനിൽ തന്നെ ഒതുങ്ങി നിൽക്കാതെ ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സ് മാനസികമായിട്ട് എല്ലാത്തിനെയും ഉൾക്കൊള്ളുന്ന ഒരു ധാരണ വന്നോ എന്നൊരു സംശയം മറ്റുള്ളവർക്ക്, അവരുടെ സമൂഹത്തിലുള്ളവർക്ക് തോന്നി തുടങ്ങി. അത് നാച്ചുറലി ലത്തീഫ് സാഹബ്, ഹാജി സാഹബ്, ഇമാം സാഹബ് എന്ന പോലുള്ള അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുസ്ലിം സുഹൃത്തുക്കൾക്ക് അത് ബുദ്ധിമുട്ടായി തോന്നി. പിന്നെ പൊളിറ്റിക്സിലെ അഭിപ്രായം ഇദ്ദേഹം പറയുമ്പോഴെല്ലാം അവർ എതിർക്കുമായിരുന്നു. കാരണം എന്തൊക്കെ പറഞ്ഞാലും നമ്മളെ മുസ്ലിം രാജ്യം യഥാർത്ഥത്തിൽ പാകിസ്ഥാനാണ്, നമ്മളിവിടെ നിൽക്കുന്നത് വേറൊരാളുടെ രാജ്യത്തിൽ നിൽക്കുന്ന പോലെയാണ്. അതുകൊണ്ട് പൊളിറ്റിക്സിൽ അധികം ഇടപെടാതിരിക്കുന്നതാണ് നല്ലത് എന്ന് ഇവർ കുർബാൻ ഭായിയെ ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് ഉപദേശിക്കുകയും ചെയ്യുമായിരുന്നു. पॉलिटिक्स अपन लोगों के लिए नहीं है, समझे? चुपचाप सालन रोटी खाओ और अल्लाह का नाम लो। चैन से जीना है तो इन लफड़ों में मत पड़ो, बेकार कभी धर लिए जाओगे, हमें भी फंसवाओगे। अब यहाँ रहना ही है तो पानी में रहकर मगरमच्छ को मुँह चिढ़ाने से क्या फ़ायदा है। कुर्बान भाई के मुसलमान मित्र उन्हें ये सलाह देते थे कि पॉलिटिक्स हम लोगों के लिए नहीं है, हम मुसलमानों के लिए पॉलिटिक्स नहीं है, समझे? चुपचाप अपना रोटी खाओ और अल्लाह का नाम लो, क्योंकि तुम्हें अगर चैन से जीना है तो पानी में रहकर मगरमच्छ से बैर ये मुमकिन नहीं है। आप पानी में रह रहे हो और आप मगरमच्छ से शत्रुता रखते हो तो ये ठीक होगा ही नहीं। तो अगर आपको यहाँ रहना है, अब यहाँ रहना ही है, अब यहाँ रहना ही है, मतलब कि अब हम रह रहे हैं भारत में, तो हमें पानी में रहकर मगरमच्छ को मुँह चिढ़ाने से क्या फ़ायदा. ഇങ്ങനത്തെ ഒരു അഭിപ്രായമാണ് കുർബാൻ ഭായിയുടെ
മുസൽമാൻ സുഹൃത്തുക്കൾ കൊടുത്തിരുന്നത്. പൊളിറ്റിക്സിൽ തലയിടാതിരിക്കുന്ന നല്ലത്. നമ്മളിവിടെ ഇനി താമസിക്കാൻ തീരുമാനിച്ച സ്ഥിതിക്ക്, നമ്മൾ മുസൽമാനായിട്ട് കൂടി ഇന്ത്യയിൽ തന്നെ കണ്ടിന്യൂ ചെയ്യാൻ തീരുമാനിച്ച സ്ഥിതിക്ക്, നമ്മളിപ്പം വെള്ളത്തിൽ താമസിച്ച് നമ്മൾ മഗർമച്ചുമായിട്ട് ശത്രുത വെക്കാൻ പാടില്ല. മഗർമച്ച് എന്ന് പറയുമ്പോൾ മുതല, ക്രോക്കഡൈൽ. അപ്പോൾ വെള്ളത്തിൽ താമസിക്കുമ്പോൾ അതൊരു യൂസേജാണ് ഹിന്ദിയിൽ, പാനി മേ റഹക്കർ മഗർമച്ച് സെ ബേർ. അത് പോസിബിളുള്ള കാര്യമല്ല. അതുകൊണ്ട് നമ്മളിപ്പോൾ ഇന്ത്യയിൽ താമസിക്കാൻ തീരുമാനിച്ച സ്ഥിതിക്ക് മിണ്ടാതെ അവനവനുള്ള ഭക്ഷണം കഴിക്കുക, അല്ലാ കാ നാം ലോ, ക്യോങ്കി ചൈൻ സെ ജീനാ ഹെ തോ ബേക്കാർ ഇൻ ലഫ്ഡോ മേ മത് പഠോ. വെറുതെ ഇഷ്യൂസിൽ ചെന്ന് ചാടരുത് എന്ന് കുർബാൻ ഭായിയെ തൻ്റെ മുസൽമാൻ സുഹൃത്തുക്കൾ നിരന്തരം ഉപദേശിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. पॉलिटिक्स अपन लोगों के लिए नहीं है, समझे? चुपचाप सालन रोटी खाओ और अल्लाह का नाम लो। चैन से जीना है तो इन लफड़ों में मत पड़ो। बेकार कभी धर लिए जाओगे, हमें भी फंसवाओगे। अब यहाँ रहना ही है तो पानी में रहकर मगरमच्छ को मुँह चिढ़ाने से क्या फ़ायदा है। लेकिन अपनी मस्ती में मस्त थे हम लोग। न हमें पता चला, न खुद कुर्बान भाई को, कि अब उन्हें इमामबाड़े वाले ही नहीं, शाखा वाले भी घूरते हुए निकलने लगे हैं। शाम को उनकी दुकान पर आने वाले कुछ देश प्रेमी किस्म के लोगों की सतत अनुपस्थिति का गूढ़ार्थ भी हमने नहीं समझा। इसलिए आखिर वह घटना घट ही गई जिसने इस कहानी को एक ऐसे अप्रिय मुकाम तक पहुंचा दिया जो मन को कड़वाहट से भर देता है। अब कुर्बान भाई इस प्रकार खुले विचार जब रखने लगे, तब हुआ यूँ कि ये तो अपने मस्ती में अपने दोस्तों के साथ मस्त रहते थे। उन्हें ये नहीं पता चला कि जो मुसलमान भाई थे, जो इमाम बाड़े वाले लोग थे, और जो शाखा वाले, जो हिंदू वाले जो हिंदुत्ववादी थे, वे दोनों इनके दुश्मन हो गए। हिंदुत्व वाले इसलिए दुश्मन हुए क्योंकि ये ज़्यादा हिंदुओं के साथ घुल मिल रहे थे, बड़े बड़े पढ़े लिखे हिंदुओं के साथ, और मुसलमान वाले भी इसी कारण उनके शत्रु हो गए। और धीरे धीरे इनको ये पता नहीं लगा, ये तो अपने मस्ती में रह रहे थे, लेकिन हलचल कुछ इस तरह हो रही थी समाज में कि लोग तो बहुत बारीकी से ये सब देख रहे थे कि ये जो आदमी है कुर्बान भाई, ये सबका दिल जीते हुए है। मुसलमान है लेकिन हिंदुओं का भी दिल जीते हुए है। तो इसमें कई लोगों को मन ही मन दुख हुआ, आपत्ति हुई, और कई जो इनकी दुकान में लगातार आते थे उनकी सतत अनुपस्थिति होने लगी, वे अब नहीं आने लगे, और इसका गूढ़ार्थ भी हमने नहीं समझा। अब ये कुर्बान भाई और उनके जो दोस्त हैं जो पढ़े लिखे, वो ये नहीं समझ पाए, वो तो अपने मस्ती में मस्त थे। इसलिए आखिर वह घटना घट ही गई जिसने इस कहानी को एक ऐसे अप्रिय मुकाम तक पहुंचा दिया जो मन को कड़वाहट से भर देता है। आखिर वो घटना घट ही गई। अब ये कहानी यहाँ एक अलग टर्न लेती है। एक कुर्बान भाई से शुरू होकर एक ऐसे कुर्बान भाई से जो एक बहुत ही रईस बाप का बेटा था, और जो पार्टीशन के बाद सब कुछ नष्ट करने के बाद फिर आज़ाद चौक पर एक नई ज़िंदगी नए सिरे से शुरू करके अपने आप को जवान महसूस कर रहा था, उसी कुर्बान भाई के साथ एक अप्रिय घटना घटी। കുർബാൻ ഭായ് ഈ രീതിയിൽ വളരെ വിദ്യാഭ്യാസമുള്ള സുഹൃത്തുക്കളുമായിട്ട് എൻജോയ് ചെയ്ത് ഇങ്ങനെ ലൈഫ് മുന്നോട്ട് പോവുകയായിരുന്നു. തൻ്റെ ലൈഫിലൊരു പുതിയ ഒരു പോസിറ്റീവ് എനർജി അദ്ദേഹത്തിന് കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നു. പക്ഷേ അതേ സമയത്ത് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുസ്ലിം കൂട്ടായ്മയിലുള്ളവരും അദ്ദേഹത്തിനെ ഒരു ശത്രുതാ മനോഭാവത്തോടെ നോക്കാൻ തുടങ്ങി. അതുപോലെ തന്നെ ഹിന്ദു മത തീവ്രവാദികളും അദ്ദേഹത്തിനെ ഒരു ശത്രുതാ മനോഭാവത്തോടെ നോക്കാൻ തുടങ്ങി. അവരിതെല്ലാം ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ അവർ നോക്കുമ്പം ഇയാൾ മുസ്ലിമാണ്, പക്ഷേ ഇയാൾ ഹിന്ദു സുഹൃത്തുക്കളുണ്ട് ഒരുപാട്. മുസ്ലിംസ് നോക്കുമ്പോൾ ഇയാൾ മുസ്ലിമാണ്, പക്ഷേ ഹിന്ദുക്കളുടെ കൂടെയാണ് കൂടുതൽ കൂറ്. അപ്പോൾ ഇത് അവരുടെ മനസ്സിൽ ഒരു വൈരാഗ്യം, രണ്ട് കൂട്ടരും ഇദ്ദേഹം എങ്ങും അല്ലാതായ അവസ്ഥയായിപ്പോയി. രണ്ട് കൂട്ടരും ഇദ്ദേഹത്തിനെ ഒരു ഡൗട്ട്ഫുള്ളായിട്ട് നോക്കാൻ തുടങ്ങി. അങ്ങനെ ഇരിക്കെ ഒരു സംഭവം സംഭവിച്ചു. അത് ഈ കഥയിലൊരു വേറൊരു ട്വിസ്റ്റാണ്. एक दिन दोपहर की बात है, एक बैलगाड़ी वाले ने ठीक उनकी दुकान के सामने गाड़ी रोकी। बैल खोले
और गाड़ी का अगला हिस्सा कुर्बान भाई के चबूतरे पर टिका दिया। गांव से आने वाले इसी चौक में गाड़ियां खड़ी करते हैं, बैल खोलते हैं और उन्हें चारा डालकर अपना काम काज निपटाने चले जाते हैं। शाम को लौटते हैं और गाड़ी जोत कर चले जाते हैं। लेकिन ये गाड़ी किसी की दुकान के ठीक सामने नहीं खड़ी करते और किसी के चबूतरे पर रखने का तो सवाल ही नहीं उठता। इस शख्स ने तो गाड़ी इस तरह खड़ी की थी कि अब कोई ग्राहक कुर्बान भाई की दुकान तक पहुंच ही नहीं सकता था, बल्कि वह खुद भी पड़ोसी के चबूतरे पर से हुए बिना नीचे नहीं उतर सकते थे। गाड़ी वाला वकील ऊखचंद का हाली था और कुर्बान भाई को मालूम था कि अभी यह गाड़ी खड़ी करके गया तो शाम को ही लौटेगा। कुर्बान भाई ने उससे गाड़ी ज़रा बाजू में खड़ी करके और बैलों को किनारे बांध देने को कहा। उसने अनसुनी कर दी। कुर्बान भाई ने फिर कहा तो एक नज़र उन्हें देखकर अपने रास्ते चल पड़ा। कुर्बान भाई ने खुद उठकर चबूतरे पर टिके गाड़ी के अगले छोर को उठाया और गाड़ी को धक्काकर, लेकिन तभी उस आदमी ने कुर्बान भाई का गरेबान पकड़ लिया और गाली बकने लगा और उनका चश्मा नोच लिया और धक्का मुक्की करने लगा। ठीक इसी समय कोर्ट से लौटते वकील ऊखचंद उधर से गुजरे और उन्होंने आवाज़ मारकर पूछा, क्या हुआ रे गोमिया? गोमिया बोला, मैंने कूटे, यानी मुझे मार रहा है। वकील ऊखचंद ने पूछा, कौन? तो गोमिया बोला, ये मियों। अब एक ऐसी अनहोनी घटना कुर्बान भाई के साथ घटी जो यहाँ लेखक कहना चाहते हैं। एक दोपहर की बात थी। एक बैलगाड़ी वाले ने क्या किया, ठीक कुर्बान भाई के दुकान के सामने, उनके चबूतरे के ठीक सामने ही अपने बैल को खड़ा कर दिया, अपने गाड़ी को खड़ा कर दिया। और ये अक्सर गांव वाले करते थे कि अपने चौक में गाड़ियां खड़े करते थे और बैल खोलते थे, उन्हें चारा वगैरह डालकर अपना कामकाज निपटाने चले जाते थे। ये तो आम बात थी। वे शाम को लौटते थे और गाड़ी जोत कर चले जाते थे। लेकिन इस दिन क्या हुआ, इस दोपहर को इस व्यक्ति ने कुर्बान भाई के दुकान के ऐन सामने इस तरह बैलगाड़ी को खड़ा कर दिया कि कोई ग्राहक कुर्बान भाई के दुकान में आ ही नहीं सकता। अब कुर्बान भाई ने कहा, भाई ज़रा हटा कर उस बैलगाड़ी को रोको, लेकिन वो हटाने के लिए तैयार ही नहीं था और वो तो ऐसे ही चला गया बैलगाड़ी वहाँ जोत कर ठीक कुर्बान भाई की दुकान के सामने। तो कुर्बान भाई ने क्या किया, वो खुद उठे, चबूतरे पर टिके गाड़ी को हटाने की कोशिश की तो वो वापस आ गया और दोनों में झगड़ा हो गया, धक्कम धक्का हो गई। और ये जो आदमी था, ये जो बैलगाड़ी के साथ आया था, वो वकील ऊखचंद का हाली था। हाली मतलब हल जोतने वाला। और वो वहाँ से गुज़र रहा था ऊखचंद, तो उसने आवाज़ लगाकर पूछा, क्या है रे गोमिया, क्या हुआ? और ये गोमिया ने झट से कहा, ये मुझे मार रहा है। और ऊखचंद ने पूछा, कौन मार रहा है? तो गोमिया बोला, ये मियों। अब देखो, ये मियों, ये जो वाक है, ये जो मियाँ है, ये मुसलमान मुझे मार रहा है। उसने ये नहीं कहा कि ये कुर्बान भाई मुझे मार रहा है। वहाँ व्यक्ति का नाम नहीं, वहाँ उसका मज़हब लेबल बन गया। ये मियों मुझे मार रहा है, मतलब एक हिंदू को कौन मार रहा है? एक मुसलमान मार रहा है, ये मियों। तो ये घटना कुर्बान भाई की ज़िंदगी में एक अजीब घटना घट गई, एक अनहोनी घटना घट गई। കുർബാൻ ഭായിയുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു ദിവസം ഒരു വല്ലാത്തൊരു സംഭവം സംഭവിച്ചു. അദ്ദേഹം ഇങ്ങനെ സമൂഹത്തിൽ വളരെ സമുന്നതനായി എല്ലാവരുമായിട്ട് നല്ല സോഷ്യലായിട്ട് വളരെ സുഹൃത്തുക്കളൊക്കെ നേടി സന്തോഷമായിട്ട് ജീവിക്കുന്ന സമയത്ത് ഈ ഹിന്ദു സമൂഹവും മുസ്ലിമാൻ സമൂഹവും രണ്ടു പേർക്കും ഇതിലൊരു മുറിവുറുപ്പുണ്ടായിരുന്നു. സൂക്ഷ്മം പോലെ ഒരു ദിവസം നട്ടുച്ചയ്ക്ക് ഒരു ആൾ വന്ന് ഒരു കാളവണ്ടി ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ കടയുടെ തൊട്ട് മുമ്പിൽ, എന്ന് വെച്ചാൽ ആർക്കും കടയിൽ നിന്ന് അങ്ങോട്ട് പോകാനും ഒക്കത്തില്ല, സാധനം വാങ്ങിക്കാനും ഒക്കത്തില്ല, ആ രീതിയിൽ തൊട്ട് മുമ്പിൽ കൊണ്ടങ്ങ് പാർക്ക് ചെയ്തു. അപ്പോൾ അവിടെ അങ്ങനെ ചെയ്യാറുണ്ട്, ഇവർ കാളവണ്ടി പാർക്ക് ചെയ്യും, പക്ഷേ അല്പം മാറ്റി പാർക്ക് ചെയ്തിട്ട് അവർ കാളയ്ക്ക് ഭക്ഷണമൊക്കെ കൊടുത്തിട്ട് അവർ കാളവണ്ടിക്കാരൻ വേറെ ജോലികളൊക്കെ ചെയ്തിട്ട് വൈകിട്ടാകുമ്പം വന്ന് കൊണ്ടുപോകാറുണ്ട്, അത് പതിവാണ് അവിടെ. പക്ഷേ
ഇങ്ങനെ ഒരാളുടെ കടയുടെ തൊട്ട് മുമ്പിൽ ഒരാൾക്ക് ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാക്കുന്ന രീതിയിൽ ഒരിക്കലും കാളവണ്ടി നിർത്താറില്ല. ഈ വ്യക്തി അങ്ങനെ ചെയ്തു. എന്നിട്ട് മാറ്റാൻ പറഞ്ഞിട്ട് മാറ്റുന്നില്ല, അയാളങ്ങ് പോയി. അപ്പോൾ ഈ കുർബാൻ ഭായി സ്വയം ആ കാളേനെ അല്പം ഒന്ന് മുന്നോട്ടാക്കാൻ നോക്കിയപ്പോഴത്തേക്കിന് അയാൾ തിരിച്ചു വന്ന് ഇവർ തമ്മിൽ അടിയായി, ഇവർ തമ്മിൽ തള്ളും മുന്തുമായി. ആ സമയത്ത് വക്കീൽ ഊക്ചന്ദ് അവിടെ കൂടെ പോവായിരുന്നു. അയാൾ ഇത് കണ്ടിട്ട് ചോദിച്ചു, എന്ത് സംഭവിച്ചെന്ന് ചോദിച്ചപ്പോൾ ഈ ഗോമ്യ, ഈ കളവണ്ടി പാർക്ക് ചെയ്ത ആളാണ് ഗോമ്യ. അങ്ങേര് പറഞ്ഞ് ഇയാൾ എന്നെ അടിക്കുകയാണ്. ആരടിക്കുകയെന്ന് ചോദിച്ചപ്പോൾ എന്താ പറഞ്ഞേ, ഈ മേത്തൻ എന്നെ അടിക്കുകയാണ്, എന്നുവെച്ചാൽ ഈ മുസൽമാൻ എന്നെ അടിക്കുകയാണ്. അവിടെ അത് ഈ കുർബാൻ ഭായി അടിക്കുക എന്നല്ല പറഞ്ഞത്, അല്ലെ കുർബാൻ അടിക്കുക എന്നല്ല പറഞ്ഞത്. അവിടെ വ്യക്തിക്കല്ല, അവിടെ ആ ഒരു മതത്തിന്, ആ ജാതിക്കാണ് സ്ഥാനം, മതത്തിനാണ് സ്ഥാനം. ഇവിടെ ഒരു മുസൽമാനാണ് അടിക്കുന്നത്. ആരെയാണ് അടിക്കുന്നത്? ഒരു ഹിന്ദുവിനെയാണ് അടിക്കുന്നത്. അത് കുർബാൻ ഭായിക്ക് ഒരു വലിയൊരു ഷോക്കായിപ്പോയി. എന്നുവെച്ചാൽ കുർബാൻ ഭായി കരുതിയിരുന്നത് സമൂഹം എന്നെ ഒരു മുസൽമാനായിട്ടല്ല, ഒരു വ്യക്തിയായിട്ടാണ് ഇപ്പോൾ അംഗീകരിച്ച് തുടങ്ങിയത് എന്ന് കുർബാൻ ഭായി ധരിച്ചിരുന്നു. പക്ഷേ അതിൽ നിന്നൊരു വ്യത്യസ്തമായ ഒരു വാചകമായിരുന്നു ഈ ഗോമ്യ പറഞ്ഞത്, ഈ മുസൽമാനാണ് എന്നെ അടിക്കുന്നത്. कुर्बान भाई सन्न रह गए। बात समझ में आते आते भीतर तक हचमचा गए। उनकी आँखों के आगे तारे नाचने लगे। वह वहीं ज़मीन पर उकड़ू बैठ गए और अपना सिर पकड़ लिया। अंधेरे का एक ठोस गोला कलेजे से उठा और हलक में आकर फंस गया। बरसों से जमी रुलाई एक साथ फूट पड़ने को जोर मारने लगी। जब कुर्बान भाई ने गोमिया के मुंह से ये सुना कि ये मुसलमान मुझे मार रहा है, कुर्बान भाई वो वाक्य सुनकर एकदम स्तब्ध हो गए, सन्न रह गए। उन्हें बात समझ में आते आते भीतर तक दुख होने लगा। वो समझ गए कि ये मुसलमान और हिंदू के बीच का एक तर्क, ये यहाँ क्या है, एक बैलगाड़ी वाले और एक दुकान वाले के बीच का एक झगड़ा था। लेकिन जब यहाँ मज़हब को बीच में घिसा गया तो अचानक कुर्बान भाई बात समझ गए। वे वहीं ज़मीन पर उकड़ू बैठ गए, अपना सिर पकड़कर बैठ गए और अंधेरे का एक ठोस गोला कलेजे से उठा और हलक में आकर फंस गया। उनके अंदर ये जो दबा हुआ ट्रेजेडी जो था, उनके अंदर था, वो अचानक एक साथ बाहर आ गया। अब जब उन्हें सदमा लगा, अब जब किसी ने उसे मुसलमान कहकर इस प्रकार धिक्कारा, तो बरसों से जमी उनकी जो रुलाई थी, वो रोना चाहते थे बरसों से, एक साथ फूट पड़ने को ज़ोर मारने लगी। उन्हें खुलकर रोने का मन हुआ, क्योंकि ये जो दुख था उनके अंदर था, वो दबाए हुए थे। और कुछ दिनों से उनकी जो समाज में जो उनको जो सम्मान मिल रहा था, उससे वो उस दुख के गोले को एकदम अपने कलेजे में दबा चुके थे। लेकिन आज मुसलमान नाम सुनकर ये सारा दुख बाहर आने लगा। വളരെയധികം ട്രാജഡി അനുഭവിച്ച ഒരു വ്യക്തി കുർബാൻ ഭായി ഇതെല്ലാം മനസ്സിൽ വെച്ചുകൊണ്ട് നടക്കുകയായിരുന്നു. അത് ഒരു പക്ഷേ അത് മറക്കാനും ശ്രമിക്കുകയായിരുന്നു. സമൂഹത്തിൽ അദ്ദേഹത്തിന് കിട്ടിയ ഒരു സ്ഥാനവും ഒരു വിലയും സുഹൃത്തുക്കളും എല്ലാം ആയപ്പോൾ അദ്ദേഹം അത് മറക്കാൻ ശ്രമിക്കുകയായിരുന്നു. പക്ഷേ ഈ സംഭവത്തിൽ അദ്ദേഹത്തിനെ ഒരു മുസൽമാൻ എന്ന് ചിത്രീകരിച്ചപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേര് പറയാതെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മതത്തിൻ്റെ പേര് ഹൈലൈറ്റ് ചെയ്തപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ വളരെയധികം പറഞ്ഞറിയിക്കാനൊക്കാത്ത വിഷമം വന്നു. അദ്ദേഹം അവിടെ ഇരുന്നു, തറയിലിരുന്നു. എന്നിട്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഉള്ളിൽ നിന്ന് ഒരു അന്ധേരേക്കായി ഠോസ് ഗോള, ഒരു ഇരുട്ട് ഉരുണ്ട് മറഞ്ഞ് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ ഇങ്ങനെ വെളിയിലോട്ട് വന്നു. ബർസോ സേ ജമീറുലായി, വർഷങ്ങളോളം കരയാൻ ആഗ്രഹിച്ച ഒരു മനസ്സ് പെട്ടെന്നൊരു ഈ ഒരു ആഘാതമേറ്റപ്പം കരയാൻ വെമ്പൽ കൊണ്ടു. അദ്ദേഹത്തിന് അത് സഹിക്കാവുന്നതിലും അപ്പുറമായിരുന്നു. കാരണം അദ്ദേഹം കരുതിയിരുന്നത് അദ്ദേഹം കുർബാൻ ഭായി എന്ന നിലയ്ക്ക്, ഒരു വ്യക്തി എന്ന നിലയ്ക്കാണ് എല്ലാവരും അംഗീകരിക്കുന്നതെന്ന്. ഈ ഗോമിയായിക്ക് അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേരറിയാമായിരുന്നു. പക്ഷേ പേര് പറയാതെ മുസൽമാൻ എന്നെടുത്തു പറഞ്ഞപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് ആ ഒരു ഡേഞ്ചർ എന്താണെന്ന് പെട്ടെന്ന് തന്നെ മനസ്സിലായി. ये क्या हुआ, कैसे हुआ, क्या गोमिया उन्हें जानता नहीं? एक ही मिनट में वह कुर्बान भाई से मियों कैसे बन गए? एक मिनट भी नहीं लगा। बरसों से तिल तिल मर कर
जो प्रतिष्ठा उन्होंने बनाई, हर दिन हर पल जैसे एक अग्नि परीक्षा में से गुजरकर जो सम्मान प्यार अर्जित किया, हर दिन खुद को समझाकर कि पाकिस्तान जाकर भी कोई नवाबी नहीं मिल जाती, जैसे हैं यही मस्त हैं, अल्लाह सब देखता है, जाने दो जोश को, डूबने दो सुरैया का सितारा, भुला देने दो दोस्तों को, लुट जाने दो कारोबार को, झूठे बदमाशों के कब्जे में चली जाने दो हवेलियाँ, गुमनाम पड़ी रहने दो भाइयों की कब्रें, दफना दो भरे पूरे घर का सपना, शायद शायद कभी फिर अपना भी दिन आए, तब तक सब्र कर लो। कुर्बान भाई को ये समझने में दिक्कत हुई कि ये सब क्या हुआ, कैसे हुआ। क्या गोमिया उसे जानता नहीं था? वो जानता था कि उसका नाम कुर्बान है, तो अचानक वो मियों कैसे बन गया? 1 मिनट में उसके पूरे सपने मानो बिखर गए। वो हर पल अग्नि परीक्षा से गुजर कर उसने सम्मान और जो प्यार अर्जित किया था, हर पल उसे अग्नि परीक्षा से गुजरना पड़ा था। एक मुसलमान होने के नाते, एक ऐसा मुसलमान जो अपना देश मतलब पाकिस्तान नहीं चला गया और जो यहाँ रह गया, उसे हर पल अग्नि परीक्षा का सामना करना पड़ा था। लेकिन फिर भी कुर्बान भाई सोचते थे कि पाकिस्तान जाकर भी कौन नवाब बन बैठेंगे, जो हैं यही मस्त हैं, जाने दो सभी को, भुला देते हैं सभी को, दफना देते हैं अपने पूरा घर का सपना, शायद इसी हौसले से कि शायद शायद कभी अपना भी दिन आए, तब तक सब्र कर लेते हैं, तब तक इस सब को सह लेते हैं, शांति से सह लेते हैं कि पाकिस्तान जाकर कौन सा बड़ा नवाब बनना था, जो हम हैं यहाँ खुश हैं। और वो इस बात को भूल रहे थे धीरे धीरे कि वो यहाँ कोई पराया से रुके हुए हैं। वो इसे अपना ही जगह समझकर हर दिन अग्नि परीक्षा से गुजर कर ही सही अपना एक प्यार और सम्मान जुटाया था। वो एक ही मिनट में, 1 मिनट भी नहीं लगा कि उसे कुर्बान भाई से മിയോ बनने में 1 മിനിറ്റ് भी न लगा. 1 മിനിറ്റ് പോലും എടുത്തില്ല ഈ കുർബാൻ ഭായിൽ നിന്ന് അദ്ദേഹത്തിന് ഒരു മുസൽമാൻ എന്ന പേര് കുത്താൻ. ഇത്രയും വർഷം അദ്ദേഹം ഈ ട്രാജഡി എല്ലാം സഹിച്ച് പാകിസ്ഥാനിൽ പോകാതെ ഇവിടെ തന്നെ നിന്നിട്ട് അദ്ദേഹം കരുതിയിരുന്നത് കുറച്ച് നാളിന് ശേഷമെങ്കിലും ഈ ഒരു സ്നേഹവും ഈ ഒരു ബഹുമാനവും എല്ലാം കിട്ടിത്തുടങ്ങിയപ്പം അദ്ദേഹം പഴയതെല്ലാം മറക്കാൻ ശ്രമിക്കുകയായിരുന്നു. പക്ഷേ എല്ലാം തൻ്റെ കുടുംബത്തെയും തൻ്റെ കുടുംബത്തിന് നാശം വിതച്ച തൻ്റെ അച്ഛൻ്റെ ബിസിനസ് ഇല്ലാതാക്കിയതും തൻ്റെ ജീവിതം തന്നെ താറുമാറാക്കിയ എല്ലാ ദുഷ്ടപ്രവൃത്തികളെയും മനസ്സിൽ വെച്ചുകൊണ്ട് തന്നെ അദ്ദേഹം ഇവിടെ തന്നെ ഈ സെറ്റിലായതിൽ അദ്ദേഹം മനസ്സിൽ കരുതിയിരുന്നു ഇപ്പോൾ പാകിസ്ഥാനിൽ പോയിരുന്നെങ്കിൽ എന്തോ വലിയ സ്വത്തൊന്നും കിട്ടാൻ പോകുന്നില്ലായിരുന്നു. അവിടെയും ചെന്ന് ഇതേപോലെ റെഫ്യൂജീസിനെ പോലെ ആദ്യമേന്ന് തുടങ്ങണം. അപ്പോൾ ഇവിടെ നിന്നിട്ടും ഇതെല്ലാം നേടിയെടുത്ത് പെതുക്കെ വളരെ മെല്ലെ മെല്ലെ ആണെങ്കിലും എല്ലാവരുടെയും സ്നേഹവും എല്ലാവരുടെയും ഒരു റെസ്പെക്റ്റും ഒക്കെ കിട്ടിത്തുടങ്ങിയപ്പോൾ കുർബാൻ ഭായി കരുതിയിരുന്നത് എല്ലാവരുടെയും മനസ്സിൽ നിന്ന് ആ ഒരു ജാതി എന്ന ആ ഒരു മതം എന്ന ഒരു വേർതിരിവ് മാറിക്കാണും എന്ന് കരുതിയിരുന്നത് അവിടെയാണ് തെറ്റിയത്. 1 മിനിറ്റ് പോലും എടുത്തില്ല ആ വ്യക്തിക്ക്, ആ ഗോമയ്ക്ക് കുർബാൻ ഭായി എന്ന പേര് മാറ്റി മിയോ, മുസൽമാൻ, ഈ ഒരു മുസൽമാൻ എന്നെ അടിക്കുന്നു എന്ന് ഒരു വാക്ക് പറയാൻ 1 മിനിറ്റ് പോലും എടുത്തില്ല. क्या क्या कीमत रोज़ चुकाकर कस्बे में थोड़ा सा अपनापन, थोड़ी सी सामाजिक सुरक्षा, थोड़ा सा आत्मविश्वास, थोड़ी सी सहजता उन्होंने अर्जित की थी और कितनी बड़ी दौलत समझ रहे थे इसको. और लो, तिल तिल करके बना पहाड़ एक फूंक में उड़ गया. एक फूंक में एक जाहिल आदमी. लेकिन जाहिल वो है या मैं 1 मिनट भर में कुर्बान भाई से मियों हो जाऊंगा, यह कभी सोचा क्यों नहीं. अपनी मेहनत का खाते हैं, फिर भी ये लोग हमें अपनी छाती का बोझ ही समझते हैं. यह बात कभी नज़र क्यों नहीं आई. पाकिस्तान चले जाते तो लाख दरिद्रता बर्दाश्त कर लेते, कम से कम ऐसी ओछी बात तो नहीं सुननी पड़ती. हैफ है.
कुर्बान भाई दुखी होकर सोचने लगे कि रोज़ कितनी कीमत चुकाकर इस कस्बे में थोड़ा सा अपनापन वो बना पाए थे, थोड़ी सी सामाजिक सुरक्षा जुटा पाए थे, आत्मविश्वास जुटा पाए थे, और लेकिन इतनी बड़ी दौलत समझ रहे थे। इस आत्मविश्वास को, इस अपनेपन को, इस सामाजिक सुरक्षा को कितना बड़ा दौलत समझ रहे थे वो, कितनी बड़ी दौलत समझ रहे थे वो। लेकिन आज क्या हुआ, जो तिल तिल करके उन्होंने एक बड़ा बड़ा पहाड़ बनाया था, बूंद बूंद से जो सागर बनाया था, एक ही फूंक में उड़ा दिया गया। और वो एक जाहिल आदमी, वो गोमिया। लेकिन जाहिल वो है या मैं? अचानक कुर्बान भाई को लगा, 1 मिनट भर में मैं कुर्बान भाई से मियों बन जाऊंगा, यह मैंने सोचा क्यों नहीं। जाहिल मैं हूँ, गोमिया नहीं। हम अपनी मेहनत पर खाते हैं, फिर भी ये लोग, हिंदू लोग, हमें अपनी छाती का बोझ ही समझते हैं। यह बात कभी नज़र क्यों नहीं आई? अब गलती मेरी है, कुर्बान भाई सोचने लगे, कि मुझे याद रखना था कि मैं एक मुसलमान हूँ। मैं चाहे जितनी भी मेहनत करके ईमानदारी से अपना काम करूँ, इनकी नज़र में मैं मुसलमान ही रहूँगा, और इनकी नज़र में अन्य मुसलमानों की तरह मैं इनकी छाती का बोझ ही रहूँगा। अब मुझे लग रहा है कि पाकिस्तान चले जाने चाहिए थे। अब मुझे लग रहा है पाकिस्तान चला जाना चाहिए था। वहाँ लाख दरिद्रता बर्दाश्त कर लेते, कम से कम ऐसी ओछी बात तो नहीं सुननी पड़ती। हम दरिद्रता चाहे लाख सह लेते, लेकिन इतना बड़ा इंसल्ट हमें सहने की ज़रूरत नहीं पड़ती पाकिस्तान में। तब कुर्बान भाई को इस एक हादसे के बाद ऐसा लगने लगा कि वो खुद ही जाहिल है। उसे समझना चाहिए था कि वो एक मुसलमान है और उसे कभी भी भारत में एक्सेप्ट नहीं किया जाएगा. ഈ ഒരു ഇൻസിഡൻറ്റിന് ശേഷം കുർബാൻ ഭായിയുടെ ആ ഒരു ചിന്താഗതി തന്നെ അങ്ങ് മാറി. അദ്ദേഹത്തിന് തോന്നി, എത്രയോ വർഷമെടുത്തിട്ടാണ് ഈ സാമ്പത്തികമായിട്ട് അല്പം നേട്ടം ഉണ്ടാക്കിയതും സമൂഹത്തിൽ അല്പം വില ഉണ്ടാക്കിയെടുത്തതും വളരെ ബുദ്ധിമുട്ടിയാണ്. ഓരോ നിമിഷവും എല്ലാവരും ഡൗട്ട്ഫുള്ളായിട്ടാണ് ഇവരെ നോക്കുന്നത്. എന്നിരുന്നാലും വളരെ ഇമാൻദാരിയോടെ, വളരെ വിശ്വസ്തയോടെ കാര്യങ്ങൾ നീക്കി എല്ലാവരുമായിട്ട് നല്ലപോലെ പെരുമാറി ഈ ഒരു റെസ്പെക്റ്റ് നേടിയെടുത്തപ്പം ഇപ്പോൾ ഒരു മിനിറ്റിൽ തന്നെ ആ ഒരു ജാഹിൽ, ആ ഒരു ദുഷ്ടൻ, ആ ഒരു ഗോമിയ ഇതെല്ലാം ഇല്ലാതാക്കി. പിന്നീട് അദ്ദേഹം തന്നെ പറയാണ്, അല്ലേ തന്നെ ഗോമിയ പറഞ്ഞിട്ട് എന്താ കാര്യം, എന്നെ വേണം പറയാൻ. ഞാൻ ഓർക്കണ്ടായിരുന്നു, ഞാനൊരു മുസൽമാനാണ്. ഞാൻ ഒരിക്കലും എന്തൊക്കെ കാണിച്ചാലും ഇവിടെ എന്നെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യത്തില്ല. ഞാനത് മറന്നുപോയി. ഞാൻ തലമറന്നെണ്ണ തേച്ചു, ഞാനത് മറന്നുപോയി. ഞാനത് മറക്കേണ്ടിയില്ലായിരുന്നു. ഇപ്പം ഞാൻ ആലോചിക്കുന്നു, പാകിസ്ഥാനിൽ പോയാൽ മതിയായിരുന്നു. അവിടെ എനിക്ക് ദാരിദ്ര്യമായിരുന്നെങ്കിൽ കൂടി ഇങ്ങനത്തെ ഒരു വാചകം എനിക്ക് അവിടെ കേൾക്കേണ്ടി വരില്ലായിരുന്നു. വഹാ ലാഖ് ദരിദ്രത ബർദാശ്ത് കർ ലേത്തെ, ഞാനത് സഹിച്ചേനെ ദാരിദ്ര്യം. കം സേ കം ऐसी ഓച്ചി ബാത്ത് तो नहीं सुननी पड़ती. ഇത്രയും തഴന്താഴ്ന്ന ഒരു വാക്യം എനിക്ക് കേൾക്കേണ്ടി വരില്ലായിരുന്നു. അങ്ങനെ കുർബാൻ ഭായി പിന്നീട് ഒരിക്കലൂടെ എല്ലാ ട്രാജഡിയും മറന്നൊരു ജീവിതം തുടങ്ങിയിരുന്ന കുർബാൻ ഭായി ഇപ്പം എല്ലാം റിയാലിറ്റി റിയലൈസ് ചെയ്ത് വളരെയധികം ദുഃഖിതനാകുകയാണ്. धिक्कार है, लानत है ऐसी ज़िंदगी पर, अल्लाह अल्लाह. वकील ऊखचंद गोमिया हाली को समझाते बुझाते साथ ले गए. गाड़ी बैल वहीं छोड़ गए. अड़ोसियों पड़ोसियों ने कुर्बान भाई को संभाला. उनकी बत्तीसी भिंच गई थी और होंठों के कोणों से झाग निकल रहे थे. लोगों ने गाड़ी और बैल को हटाया, हवा की, मुंह पर ठंडे पानी के छींटे मारे. वकील ऊखचंद को गालियां दी. कुर्बान भाई को आश्वस्त करने का प्रयास किया. उन्हें क्या मालूम था कि कुर्बान भाई के भीतर अभी अभी क्या टूट गया है, ऐसा कुछ जिसे उन्होंने इतने बरस नहीं टूटने दिया था. भीतर की चोट दिखाई कहाँ देती. अब गोमिया चला गया. गोमिया के चले जाने के बाद लोगों ने क्या किया, अड़ोस पड़ोस वाले कुर्बान भाई को संभाले और उन्हें हवा दी, उन्हें आश्वस्त किया. लेकिन इस प्रकार के आश्वासन से कुर्बान भाई के अंदर दिल में जो सदमा पहुंचा है वो हटने वाला नहीं था.
कुर्बान भाई को आश्वस्त करने का प्रयास वे करने लगे, लेकिन उन्हें नहीं मालूम था कि कुर्बान भाई के दिल में, उनके भीतर अभी अभी जो टूटा है, जो दुख वो इतने दिनों तक अपने कलेजे में रखे हुए थे, वो टूट कर बाहर आया है, जिसे इतने बरसों उन्होंने टूटने नहीं दिया था। और लोगों को ये पता नहीं चला, क्योंकि भीतर की चोट दिखाई कहाँ देती है। वहाँ एक छोटा सा झगड़ा हुआ, वास्तव में कोई बड़ी मारपीट नहीं हुई, लेकिन वो जो मियाँ जो शब्द, जो घाव पैदा कर गया कुर्बान भाई के दिल में, वो बहुत बड़ा गहरा घाव था। लोग ये समझ नहीं पाए. ഗോമിയ പോയി കഴിഞ്ഞ് എല്ലാവരും വളരെ ദുഃഖത്തോടെ കുർബാൻ ഭായിനെ ആശ്വസിപ്പിക്കാൻ തുടങ്ങി. ഊഖ് ചന്ദിനെ ചീത്ത വിളിക്കാൻ തുടങ്ങി. കാളവണ്ടിയൊക്കെ എടുത്ത് മാറ്റി. പക്ഷേ കുർബാൻ ഭായിയുടെ മനസ്സിൽ ആ ഒരു വാക്ക് കേട്ടതിന് ശേഷം ഒരു മാറ്റമുണ്ടായത് ഇവരാരും അറിഞ്ഞില്ല. തൻ്റെ ഹൃദയത്തിൽ മറച്ചു വെച്ചിരുന്ന ആ ഒരു ദുഃഖം അണപൊട്ടി ഒഴുകിയത് ഇവരറിഞ്ഞില്ല. കാരണം അകത്ത് നടക്കുന്ന മുറിവ് പുറത്തറിയാൻ ബുദ്ധിമുട്ടാണ്. അവിടെ വലിയ അടിയും പിടിയൊന്നും നടന്നില്ല, ചെറിയൊരു ഉന്തും തള്ളും നടന്നുള്ളൂ. പക്ഷേ ആ വാക്കിൻ്റെ പ്രയോഗം അദ്ദേഹത്തിനെ വല്ലാതെ അങ്ങ് തളർത്തി. അദ്ദേഹം വേറൊരു മാനസിക തലത്തിലെത്തി. അദ്ദേഹത്തിന് അത് ഉൾക്കൊള്ളാനേ പറ്റിയില്ല. അതൊരു ചെറിയൊരു അടിയായിട്ടൊരു സംഭവമായിട്ട് മറക്കാൻ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സ് അനുവദിച്ചില്ല. ലോഗ് ഇക്കട്ടെ ഹോ ഗए, സാരെ കസ്ബे में खबर फैल गई. जिसको पता चला आया. हम लोग भी पहुँचे. अब 20 लोग और 20 बातें थी. काफ़ी देर फन्नाने फुसफुसाने फुफकारने के बाद तय हुआ कि ये बदतमीज़ी यूँ चुपचाप बर्दाश्त नहीं करनी चाहिए. थाने में रपट लिखानी चाहिए. लिहाजा चला जुलूस थाने. पर रास्ते में किसी को पेशाब लग गया, किसी को हगास. थाने पहुँचते पहुँचते सिर्फ हम लोग रह गए कुर्बान भाई के साथ. अब इस घटना के बाद कुर्बान भाई के पास कई लोग इकट्ठे हुए, क्योंकि कस्बे में जल्दी से खबर आग की तरह फैल गई. और जिसको पता चला यहाँ पहुँच गए, हम भी पहुँचे. अब 20 लोग इकट्ठे हुए हैं, तो 20 तरह से उसे 20 लोग इकट्ठे हुए हैं, तो 20 बातें भी होंगी ही. और काफ़ी देर फुसफुसाने के बाद ये तय हुआ कि इस प्रकार की बदतमीज़ी को बर्दाश्त नहीं करना चाहिए. तो लोगों ने ये फैसला किया कि चलो थाने जाते हैं, पुलिस स्टेशन जाते हैं और इसका रिपोर्ट करवा लेते हैं. और एक जुलूस के रूप में कई लोग कुर्बान भाई के साथ पुलिस स्टेशन की ओर रवाना हुए. पर रास्ते में क्या होता है, किसी को पेशाब लग गया, किसी को हगास आ गया. मतलब कि किसी को नंबर 1 के लिए जाना था, नंबर 2 के लिए जाना था. यूँ ही बहाना बना दिया, क्योंकि लोग थाना जाना ही नहीं चाहते थे. थाने पहुँचते पहुँचते सिर्फ हम लोग रह गए कुर्बान भाई के साथ. अब देखिए, हम ही रह गए कुर्बान भाई के साथ. बीच बीच में कोई ना कोई एक्सक्यूज़ बना कर वो जुलूस जो था वो कम होता चला गया. लोगों की संख्या एकदम कम होती चली गई. ഈ ജനങ്ങളെല്ലാം ഈ ഒത്തുകൂടി ഈ ഒരു ഇൻസിഡൻറ്റ് നടന്നതിന് ശേഷം എല്ലാവരും കുർബാൻ ഭായിയുടെ ഈ മെസ്സേജ് പെട്ടെന്ന് അങ്ങ് തീ പോലെ പടർന്നു. എല്ലാവരും ഓടി വന്നു, ഞങ്ങളും വന്നു. അപ്പോൾ ഈ എല്ലാവരും ഓടി വന്ന് പല അഭിപ്രായം വന്നു. 10 പേര് കുടുംബം ഒരു സംഭവത്തിന് 10 രീതിയിൽ വ്യാഖ്യാനിക്കുമല്ലോ. അങ്ങനെ എല്ലാവരും പല രീതിയിൽ പറഞ്ഞു. അവസാനം ഞങ്ങളൊരു തീരുമാനമെടുത്തു, ഈ രീതിയിലുള്ള തോന്നിവാസമൊന്നും ഇവിടെ അലൗ ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല, നമുക്ക് പോയി പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ കംപ്ലയിൻറ്റ് കൊടുക്കാവും. അങ്ങനെ ഇവരൊരു ടീമായിട്ടൊരു ഗ്രൂപ്പായിട്ട് എല്ലാവരും കൂടെ നടന്ന്, ആദ്യം ആ ഗ്രൂപ്പ് നല്ലൊരു വലിയ ഗ്രൂപ്പായിരുന്നു. പോലീസ് സ്റ്റേഷനിലോട്ട് വലിയ ജാഥ പോലെ അങ്ങനെ പോവാണ്. പിന്നെ ഇടയ്ക്ക് ഓരോരുത്തർക്ക് മൂത്രമൊഴിക്കാൻ മുട്ടും, ഓരോരുത്തർ ഓരോ റീസൺ പറഞ്ഞ്, 1 പോകണം, 2 പോകണം, പല പല പേഴ്സണൽ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞ്. ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ എല്ലാവർക്കും പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോകാനോട് താല്പര്യമില്ലായിരുന്നു. ആദ്യം ഒരു ആവേശത്തിന് എല്ലാവരും കൂടെ ഇറങ്ങി തിരിച്ചെങ്കിലും ആ ഒരു ആൾക്കൂട്ടം പോലീസ് സ്റ്റേഷൻ എത്താറായപ്പോഴത്തേക്കിന് കുർബാൻ ഭായിയും ഞങ്ങളും മാത്രമേ ഉള്ളായിരുന്നു. ബാക്കി എല്ലാവരും പല റീസൺ പറഞ്ഞ് പല സ്ഥലത്തേക്ക് പോയി. ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ ഈ ഒരു ഇഷ്യൂവിൽ, ഇതൊരു ഹിന്ദു മുസൽമാൻ വളരെ ഡെലിക്കേറ്റ് ഇഷ്യൂ ആണ്. അതുകൊണ്ട് അതിൽ ഇടപെടാൻ പലർക്കും ബുദ്ധിമുട്ടാണ്. അതുകൊണ്ട് കൂടെ നിന്ന പലരും പിന്നീട് അങ്ങ് ഇല്ലാതായി. थानेदार नहीं थे, अभी अभी मोटरसाइकिल लेकर कहीं निकल गए. मुंशी था.
मुंशी ने रपट लिखने से साफ मना कर दिया। क्यों ना करता? थानेदार के पास वकील ऊकचंद का टेलीफोन पहले ही आ चुका था। वकील ऊकचंद सत्ता पार्टी के जिला मंत्री थे। कुर्बान भाई कौन थे? हम लोग कौन थे? अब देखिए, हम जो जितने लोग थे कुर्बान भाई के साथ, हम जब स्टेशन पहुँचे तो वहाँ क्या देखते हैं, थानेदार वहाँ नहीं है और मुंशी जो था, जो क्लर्क था वहाँ पे, वो तो रिपोर्ट लिखने के लिए तैयार नहीं था। वो तो साफ मना कर रहा था। क्यों ना मना करता? थानेदार के पास वकील ऊकचंद का टेलीफोन पहले से आ गया था। और वकील ऊकचंद कौन थे? पार्टी के एक मंत्री थे, जो सत्ता पार्टी थी, मतलब कि जो उस समय अधिकार में थी, तो वो काफ़ी पावरफुल थे। कुर्बान भाई कौन थे? हम लोग कौन थे? मामूली लोग थे, एक आम जनता थी। कुर्बान भाई भी उतना ही मामूली था। तो हमारी कौन सुनने वाला थाने में? थानेदार तो वहाँ से निकल गया, शायद ये जानकर ही निकल गया। और जो मुंशी है वो तो रिपोर्ट लिखने से साफ इनकार कर रहा था। और ये सब कैसे हुआ? ऊकचंद के एक फ़ोन कॉल से इतना सब हो गया। हम रपट लिखाने जा रहे हैं तो वहाँ कोई लिखने के लिए तैयार ही नहीं है. അപ്പോൾ ഈ ഒരു ചെറിയ ടീം കുർബാൻ ഭായിയുടെ കൂടെ നിന്നവർ ഞങ്ങൾ പോലീസ് സ്റ്റേഷനിലെത്തി. അവിടെ ചെന്നപ്പോൾ എന്താണ് കാണുന്നത്? അവിടെ ഈ റിപ്പോർട്ട് എഴുതാൻ തന്നെ ആർക്കും താല്പര്യമില്ല. അവിടെ ഒന്നാമത് അവിടെ പോലീസുകാരില്ല, അവിടുത്തെ थानेदार, അവിടുത്തെ സ്റ്റേഷൻ മാസ്റ്റർ ഇല്ല. അത് കഴിഞ്ഞ് അവിടുത്തെ ക്ലർക്കാണെങ്കിൽ ഞങ്ങളുടെ റിപ്പോർട്ട്, ഞങ്ങളുടെ കംപ്ലയിൻറ്റ് ഫയൽ ചെയ്യുന്നേ ഇല്ല. എങ്ങനെ അയാൾ ഫയൽ ചെയ്യും? ഈ വക്കീൽ ഊക്ചന്ദ് ആക്ച്വലി ആരാണ്? ഒരു പാർട്ടി, റൂളിംഗ് പാർട്ടിയിലെ മന്ത്രിയാണ്. അദ്ദേഹം വിളിച്ചു പറഞ്ഞു. അപ്പോൾ അതിനനുസരിച്ച് ഈ ക്ലർക്ക് ഞങ്ങളുടെ ഈ കംപ്ലയിൻറ്റ് പോലും ഒന്ന് രജിസ്റ്റർ ചെയ്യുന്നില്ല. അല്ലേ തന്നെ കുർബാൻ ഭായ് കോൺ ഥേ? കുർബാൻ ഭായ് ആരാണ്? മന്ത്രിയല്ല, പവറിലില്ല, ആരുമല്ല. ഹം ലോഗ് കോൺ ഥേ? ഞങ്ങളാരാണ്? ഞങ്ങളും സാധാരണ മനുഷ്യർ, ഞങ്ങൾക്കും പവറില്ലായിരുന്നു. आधे घंटे हुज्जत और 1.5 घंटे तक थानेदार की प्रतीक्षा करने के बाद अपना सा मुँह लेकर लौट आए. शाम को फिर आएंगे. शाम को हम लोगों के सिवा दुकान पर कोई नहीं पहुंचा और हम लोगों के साथ थाने चलने का ज़रा भी उत्साह कुर्बान भाई ने नहीं दिखाया. दुकानदारी ने उन्हें जैसे एकदम व्यस्त कर लिया, जैसे हमसे बात करने का भी समय नहीं. अब देखिए, शाम को जब हम पहुँचे, हम उस समय पुलिस स्टेशन से आ गए. हमने सोचा चलो शाम को एक बार फिर आते हैं, थानेदार से मिलते हैं, अपना रिपोर्ट लिखवाते हैं. लेकिन जब शाम को हम पहुँचे तो वहाँ दुकान पर हमारे सिवा कोई नहीं आया. कुर्बान भाई, मतलब कि लोग एकदम कम होते होते चले गए. कुर्बान भाई के साथ जो खड़े थे वो एकदम कम थे. और जब हम वहाँ पहुँचे तो हमने क्या देखा? कुर्बान भाई स्वयं खुद कोई इंटरेस्ट नहीं ले रहे हैं हमारे साथ पुलिस स्टेशन आने के लिए, क्योंकि उनके मन से ये जो विश्वास था पुलिस स्टेशन जाने का, वो तो उसी समय उठ गया. उनको लगा कि कोई फ़ायदा नहीं है और वो दुकानदारी में ऐसे व्यस्त लगने लगे जैसे हमसे बात करने का भी समय उनके पास नहीं है. അപ്പോൾ ഇവർ പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ കുറേ നേരം ഇരുന്ന് ഇൻസ്പെക്ടർ വരാത്തത് കാരണം, സ്റ്റേഷൻ മാസ്റ്റർ വരാത്തത് കാരണം ഇവർ തിരിച്ച് വീട്ടിലേക്ക് പോയിട്ട് ഇവർ പ്ലാൻ ചെയ്തു വൈകിട്ട് ഒന്നും കൂടെ വരാം. പക്ഷേ വൈകിട്ടായപ്പം കുർബാൻ ഭായിയുടെ കടയിൽ ഇവർ മാത്രമേ വന്നുള്ളൂ, വേറെ ആരും വന്നില്ല. എന്ന് വെച്ചാൽ മൈനോറിറ്റി ആയിക്കൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്, ഇവരുടെ കൂടെ നിൽക്കുന്നവർ വളരെ കുറവ്. അവിടെ വന്നപ്പം കുർബാൻ ഭായിയുടെ മാനസികാവസ്ഥ, കുർബാൻ ഭായി ഇവരെ മൈൻഡ് ചെയ്യുന്നില്ല. കുർബാൻ ഭായി വേറൊരു ലോകത്ത്. കാരണം കുർബാൻ ഭായിക്ക് മനസ്സിലായി പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോയിട്ട് ഒരു കാര്യവും ഇല്ല. അപ്പോൾ അദ്ദേഹം തൻ്റെ കടയിലെ കാര്യങ്ങളിൽ അങ്ങ് വളരെ ബിസിയായിട്ട് അഭിനയിക്കാൻ തുടങ്ങി. വളരെ ബിസിയായിട്ടുള്ള ഒരു ഫീൽ ഇവർക്ക് തോന്നി. കുർബാൻ ഭായി ഇവരെ ശ്രദ്ധിക്കുന്നേ ഇല്ലാത്ത പോലെ പെരുമാറി. एक अपराध बोध के तहत हम भी कुर्बान भाई से कटे कटे रहने लगे. हालांकि घटना इतनी बड़ी नहीं थी जिसे तूल दिया जाए. कुर्बान भाई तो क्या, कोई भी होता, खुद पुलिस के चक्कर में पड़ने के बजाय जो हो गया उसे एक जाहिल आदमी की मूर्खता मानकर भूलने को तैयार हो जाता. पर हमें लग रहा था हमारे दोस्त पर हमला हुआ और हम कुछ नहीं कर सके.
किसी काम नहीं आ सके। यह भी लग रहा था कि ज़्यादा उत्साह दिखाया तो कुर्बान भाई के लिए और मुसीबतें खड़ी हो जाएंगी, हम कुछ नहीं कर पाएंगे। यह भी लग रहा था कि जो हुआ उसमें पुलिस से हस्तक्षेप और सहायता की उम्मीद करना बेकार है। इसका मुकाबला राजनैतिक स्तर पर ही किया जा सकता है, जिसके लिए जल्दी से जल्दी अपनी शक्ति बढ़ानी चाहिए। 5 से 50 हो जाना चाहिए। अब कुर्बान भाई शाम को इनके साथ पुलिस स्टेशन जाने से एकदम इनकार कर देते हैं और इनके मन में एक अपराध बोध पनपने लगता है। हालांकि घटना एक छोटी सी थी, मतलब कि पुलिस स्टेशन जाना उतना ज़रूरी भी नहीं था, छोटी सी घटना थी। कोई भी होता तो इस छोटी सी घटना के लिए यही कहता कि वो गोमिया एक मूर्ख आदमी है, उसने ऐसे कह दिया। पर हमें लग रहा था, जो हम पढ़े लिखे, जो कुर्बान भाई के साथ हमने जो वक्त बिताया था, उनकी दोस्ती निभाई थी, तो हमारे दोस्त पर हमला हुआ और हम कुछ नहीं कर सके। हमें ये लग रहा था कि हम तो यूं ही बेकार हो गए। हम जो बड़ी बड़ी बातें कर रहे थे, फिलॉसफी झाड़ रहे थे, अब हम क्या कर पा रहे हैं? समाज की मानसिकता को बदलने में हम कहाँ क्या कर पा रहे हैं? देखते ही देखते गोमिया यूँ कह गया और हम कुछ नहीं कर पा रहे। और यह भी लग रहा था कि ज़्यादा उत्साह दिखाया तो कुर्बान भाई के लिए और मुसीबतें खड़ी हो जाएंगी। अब हमें भी लगने लगा था कि हमारे साथ जुड़कर ही कुर्बान भाई को इतनी दुश्मनी लोगों के मन में कुर्बान भाई के प्रति पैदा हुई है। इसमें हमारे मन में अपराध बोध जगने लगा और हमें लग रहा था कि पुलिस कुछ नहीं करने वाला, उम्मीद करना ही बेकार है। कुछ अगर किया जा सकता है तो पॉलिटिकली किया जा सकता है, राजनीतिक स्तर पर किया जा सकता है। और इसके लिए पॉलिटिकली कुछ करना है तो अपनी शक्ति बढ़ानी होगी। हमें 5 से 50 होना होगा। हम 5 लोग हैं, क्या कर सकते हैं? 50 है तो कुछ कर सकते हैं। तो यहाँ हमारे मन में भी एक अपराध बोध बढ़ने लगा. സുഹൃത്തുക്കൾ എന്ന നിലയ്ക്ക് ഞങ്ങളുടെ മനസ്സിലും ഒരു വല്ലാത്തൊരു കുറ്റബോധം അങ്ങോട്ട് ഉയർന്നു വരാൻ തുടങ്ങി. ആക്ച്വലി ഈ ഇൻസിഡൻറ്റ് ഒരു ചെറിയ ഇൻസിഡൻ്റ് ആയിരുന്നു, ഒരു തർക്കം. പക്ഷേ അത് ഒരു സാമാന്യ ഒരു വ്യക്തിക്ക് ഈ ഇത്രയും ചെറിയ തർക്കത്തിന് ആരും പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോകാറുമില്ല. അതൊരു സത്യമാണ്. എല്ലാവരും കരുതും ആ ഗോമിയ എന്ന് പറഞ്ഞൊരു വ്യക്തി ഒരു വിവരമില്ലാത്തവനാണ്, അവനൊരു വിവരക്കേട് പറഞ്ഞു, പ്രവർത്തിച്ചു, അത്രയും നമുക്ക് എടുക്കാൻ പറ്റുള്ളൂ. പക്ഷേ ഒരു സുഹൃത്തെന്ന നിലയ്ക്ക് ഞങ്ങളുടെ മനസ്സിൽ വളരെയധികം കുറ്റബോധം തോന്നി തുടങ്ങി. കാരണം ഞങ്ങൾ വലിയ വലിയ കാര്യങ്ങളാണ് കുർബാൻ ഭായിട്ട് ഡിസ്കസ് ചെയ്തിരുന്നതും വളരെ തുറന്ന അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിലെ ഈ മതപരമായ ചില ചിന്തകൾ കുർബാൻ ഭായിയുടെ മനസ്സിലുണ്ടായിരുന്നത് ഞങ്ങൾ മാറ്റി 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 വരികയായിരുന്നു. അപ്പോൾ ഇപ്പം ഞങ്ങൾ തന്നെ ഒന്നും ചെയ്യാനൊക്കാത്ത അവസ്ഥയായി. അപ്പോൾ ഹിന്ദു സഹോദരങ്ങളിൽ നിന്ന് തന്നെ ഈ പ്രവൃത്തി വന്നപ്പോൾ മറിച്ചൊന്നും തന്നെ ചെയ്യാനൊക്കാത്തൊരവസ്ഥ. പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോകുന്നത് വേസ്റ്റാണെന്ന് ഞങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി. പിന്നെ ഞങ്ങൾക്കൊരു ധാരണ ഉണ്ടായിരുന്നത്, ഒരു പൊളിറ്റിക്കലി ഈ ഒരു ഇഷ്യൂവിനെ റേസ് ചെയ്താൽ ഒരു പക്ഷേ എന്തെങ്കിലും ഒരു പോസിറ്റീവ് തീരുമാനം വരും. പക്ഷേ അതിന് നമ്മൾ 5 പേരൊന്നും കൂടിയിട്ട് കാര്യമില്ല, നമ്മൾ 5-ൽ നിന്ന് 50 ആകണം. എന്ന് വെച്ചാൽ നമ്മുടെ എണ്ണം കൂടേണ്ടിയിരിക്കുന്നു. അങ്ങനെ ഞങ്ങൾക്ക് സുഹൃത്തുക്കളായ ഞങ്ങൾക്ക് അങ്ങനത്തെ ഒരു കുറ്റബോധത്തിൽ നിന്ന് ഞങ്ങൾ അങ്ങനെ ഒരു നിഗമനത്തിൽ എത്തി. लेकिन यह सब बहानेबाजी थी. सच यह है कि हमने कुर्बान भाई को बिल्कुल अकेला छोड़ दिया था. शायद हम उनकी तकलीफ़ को शेयर कर ही नहीं सकते थे, पर हमें कोशिश ज़रूर करनी चाहिए थी. अब हमें लग रहा था कि ये सब बहानेबाजी है, हम उनकी सहायता कर ही नहीं रहे हैं. और सबसे बड़ी बात यह है कि शायद हमें लग रहा था कि हमें उनकी तकलीफ़ शेयर करने की हमें लग रहा था कि शायद हम उनकी तकलीफ़ शेयर ही नहीं कर पाएंगे, क्योंकि हम हिंदू जो ठहरे. पर हमें कोशिश ज़रूर करनी चाहिए थी. कुर्बान भाई की दुकान पर कई दिन पहले का सा रंगतदार जमावड़ा नहीं हुआ. वह बुझे बुझे से रहते थे, बहुत कम बोलते थे और हमें देखते ही दुकानदारी में व्यस्त हो जाते थे. वह घुट रहे थे और घुल रहे थे, पर खुल नहीं रहे थे. हम उन्हें नहीं खोल पाए. एक दिन जब मैं पहुंचा, मेरी तरफ उनकी पीठ थी. किसी से कह रहे थे, आप क्या खाक हिस्ट्री पढ़ाते हैं? कह रहे हैं पार्टीशन हुआ था.
हुआ था नहीं, हो रहा है, जारी है। और मुझे देखते ही चुप होकर काम में लग गए। देखो उनके मन में ये कितना अच्छा सेंटेंस ये लेखक ने लिखा है। वो कुर्बान भाई के बारे में लिखते हैं, वो घुट रहे थे, घुल रहे थे, पर खुल नहीं रहे थे। अंदर ही अंदर घुटन का महसूस कर रहे थे, अपने दुख में घुलते जा रहे थे, लेकिन खुल नहीं रहे थे, खुल के कुछ नहीं कह पा रहे थे। हम उन्हें नहीं खोल पाए। हम उनके हिंदू मित्र जो उच्च विचार रखने वाले, अपने आप को पढ़े लिखे समझते थे, हम उन्हें खोल नहीं पाए। एक दिन जब मैं पहुंचा, मेरी तरफ उनकी पीठ थी। किसी से कह रहे थे, आप क्या खाक हिस्ट्री पढ़ाते हैं, आप लोग क्या हिस्ट्री पढ़ाते हैं। तो एक बार जब मैं उस दुकान में, लेखक जब उस दुकान में पहुँचे, तो कुर्बान भाई दूसरी तरफ मुड़कर किसी से कुछ कह रहे थे। क्या कह रहे थे? आप क्या खाक हिस्ट्री पढ़ाते हैं। कह रहे आप पढ़ाते हैं कि भारत पाकिस्तान का पार्टीशन एक बार हुआ था 1947 में। हुआ था नहीं, हो रहा है, जारी है। और मुझे देखते ही चुप होकर काम में लग गए। कितना टचिंग सेंटेंस है जो कह रहे हैं कि पार्टीशन अब भी हो रहा है, लोगों के मन में अब भी ये पार्टीशन है, वो जाने वाला नहीं, वो एक यथार्थ है, उसे मिटाए नहीं मिट सकता। ये കുർബാൻ ഭായി कहते हैं. അങ്ങനെ ഈ സുഹൃത്തെന്ന നിലയ്ക്ക് ഇവർക്ക് കുർബാൻ ഭായിനെ ഒരു രീതിയിലും ആ മനസ്സ് അങ്ങോട്ട് തുറപ്പിക്കാൻ പറ്റുന്നില്ലായിരുന്നു. അദ്ദേഹം ഘുട്ട് രഹേ ഥേ എന്ന് വെച്ചാൽ ഉള്ളിൽ നിന്ന് തന്നെ അങ്ങ് വിഷമിച്ച് വിഷമമെല്ലാം മനസ്സിൽ വെച്ച് സുഹൃത്തുക്കളായി ഇവരോട് പോലും കുർബാൻ ഭായി ഒന്നും തുറന്ന് പറയുന്നില്ലായിരുന്നു. അങ്ങനെ ദിവസങ്ങളോളം നീണ്ടുപോയി. ആ കടയുടെ മുമ്പിൽ പണ്ട് ചിരിയും കളിയും കഥ പറച്ചിലും കവിത ചൊല്ലലും ഒക്കെ ആയിരുന്നു. അതൊന്നും ഇപ്പോൾ ഇവിടെ ഇല്ല. അവിടെ അങ്ങനത്തെ ഒരു രംഗത്ത്ദാർ ജമാവട ഇല്ല, കളർഫുൾ ഒരു ഗ്യാതറിങ് അവിടെ ഇല്ല. ബുझे ബുझे से रहते थे, മങ്ങി അദ്ദേഹം വളരെ വിഷമിച്ചിരിക്കുമായിരുന്നു. ബഹുത് കം ബോൾത്തെ थे, അധികം സംസാരിക്കാറുമില്ലായിരുന്നു. ഞങ്ങളെ കണ്ടാൽ ഉടനെ എന്തെങ്കിലും കടയുടെ കാര്യത്തിൽ അങ്ങ് ബിസിയാണെന്നുള്ള രീതിയിൽ കാണിക്കുമായിരുന്നു. വഹ ഘുട്ട് രഹേ ഥേ, ഘുൽ രഹേ ഥേ, പർ ഖുൽ നഹീ രഹേ ഥേ. ഉള്ളിൽ തകരുമായിരുന്നു, പക്ഷേ തുറന്നൊന്നും പറഞ്ഞില്ല. ഞങ്ങൾക്കും സുഹൃത്തെന്ന നിലയ്ക്ക് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സ് തുറക്കാനും പറ്റിയില്ല. ഒരു ദിവസം എന്ത് സംഭവിച്ചു, ഞാൻ ആ കടയിൽ ചെന്നപ്പം അദ്ദേഹം പുറം തിരിഞ്ഞ് നിന്ന് എന്തോ എടുത്തു കൊടുക്കുമായിരുന്നു ആർക്കോ, കസ്റ്റമേഴ്സിന്. എന്നിട്ട് ആ കസ്റ്റമറിനോട് പറയായിരുന്നു, നിങ്ങൾ എന്ത് ഹിസ്റ്ററിയാപ്പാ പഠിപ്പിക്കുന്നത്, നിങ്ങൾ പഠിപ്പിക്കുന്ന എന്താണ്, ഇന്ത്യയിൽ ഒരിക്കൽ ഒരു പാർട്ടീഷൻ നടന്നു എന്ന്. നടന്നതല്ല, ഇപ്പോഴും നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പോഴും ജനങ്ങളുടെ മനസ്സിൽ പാർട്ടീഷനുണ്ട്. വളരെ ടച്ചിങ് ആയിട്ടുള്ളൊരു സെൻറ്റൻസാണ്. പാർട്ടീഷൻ ഒരിക്കൽ നടന്നു, പക്ഷേ ഇന്നും ജനങ്ങളുടെ മനസ്സിൽ അതൊരു യാഥാർത്ഥ്യമാണ്. ഇന്നും ആ ഒരു വേർതിരിവ് മനുഷ്യരുടെ മനസ്സിലുണ്ട് എന്നാണ് പറയുന്നത്. ഓർ മുझे देखते ही चुप होकर काम में लग गए. എന്നെ കണ്ടുടനെ അദ്ദേഹം ഒന്നും അറിയാത്ത മട്ടിൽ ജോലിയിൽ മുഴുകും. എന്നെ കണ്ടുടനെ അദ്ദേഹം ജോലിയിൽ അങ്ങ് മുഴുകും, മിണ്ടാതാവും. इस कहानी का अंत अच्छा नहीं है. मैं चाहता हूँ कि आप उसे नहीं पढ़ें, और पढ़े भी तो यह ज़रूर सोचें कि क्या इसका कोई और अंत हो सकता था. अच्छा अंत? अगर हाँ तो कैसे. अब देखिए, स्वयं प्रकाश जी खुद कहते हैं कि इस कहानी का अंत अच्छा नहीं है. मैं नहीं चाहता कि अपनी इस कहानी का अंत यूँ हो. मैं चाहता हूँ आप उसे नहीं पढ़ें. लेखक ये दरख्वास्त करते हैं कि आप नहीं पढ़ें. पढ़े भी तो यह ज़रूर सोचें कि क्या इसका कोई और अंत हो सकता था. ഈ എഴുത്തുകാരൻ സ്വയം പ്രകാശ് നമ്മളോട് സ്വയം ആവശ്യപ്പെടുകയാണ്, എനിക്ക് എൻ്റെ ഈ കഥയുടെ എൻഡിങ് ഒട്ടും ഇഷ്ടപ്പെട്ടില്ല. എന്താണ് എൻഡിങ്? कि अब भी പാർട്ടീഷൻ ഹോ रहा है. ഈ ഒരു യാഥാർത്ഥ്യം കൊണ്ടുള്ള എൻഡ് ചെയ്യുന്ന സ്റ്റോറി എനിക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടില്ല. അതുകൊണ്ട് തന്നെ എനിക്ക് നിങ്ങളോടൊരു റിക്വസ്റ്റ് ഉണ്ട്. എഴുത്തുകാരൻ പറയാണ്, നിങ്ങളിത് വായിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾ ഇതിനൊരു വേറെ എൻഡിങ് കൊടുക്കാൻ ശ്രമിക്കണേ. मतलब क्या है कि ये मानसिकता कृपया आप लोग कम से कम बदलें. और अंत, अच्छा अंत, अगर हाँ तो कैसे, നല്ലൊരു എൻഡിങ് എങ്ങനെ ആകാൻ പറ്റും നിങ്ങളൊന്ന് പറഞ്ഞു തരണേ. बात बस यही बची है कि कई दिन बाद जब एक दोपहर मैं आज़ाद चौक से गुज़र रहा था, जिसका नाम अब संजय चौक कर दिया गया है, और वह शुक्रवार का ही दिन था, मैंने देखा कि कुर्बान भाई की दुकान के सामने
लतीफ़ भाई खड़े हैं और कुर्बान भाई दुकान में ताला लगा रहे हैं और उन्होंने टोपी पहन रखी है और फिर दोनों मस्जिद की तरफ चल दिए हैं. നോക്കൂ, എന്തൊരു ടച്ചിങ് ക്ലൈമാക്സ് ആണ്. ഒരിക്കൽ തൻ്റെ ലത്തീഫ് ഭായ് തൻ്റെ മുസൽമാൻ സുഹൃത്തുക്കളിൽ നിന്ന് മാറി വളരെ കൺസർവേറ്റീവായിട്ട് ചിന്തിക്കാതെ ലിബറലായിട്ട് ചിന്തിച്ചിരുന്ന കുർബാൻ ഭായ് പിന്നീട് നമ്മൾ കാണുന്നത് എന്താണ്? തൊപ്പിയൊക്കെ ഇട്ട് ട്രഡീഷണൽ ഡ്രസ്സിൽ വെള്ളിയാഴ്ച കടയടച്ച് നിസ്കരിക്കാൻ പോകുന്ന കുർബാൻ ഭായിയാണ്. ഇതെന്താണ് നമ്മളെ സൂചിപ്പിക്കുന്നത്? ആ കുർബാൻ ഭായിക്ക് മനസ്സിലായിരിക്കുന്നു, ഞാൻ ഒരു മുസൽമാനായിട്ട് ജനിച്ചിരിക്കുന്നു, എനിക്ക് എൻ്റെ മുസൽമാൻ സഹോദരങ്ങളുടെ ഇടയിലേ സെക്യൂരിറ്റി ഉള്ളൂ. അത് മറന്ന് ഞാൻ എന്തൊക്കെ പ്രവർത്തിച്ചാലും എൻ്റെ യാഥാർത്ഥ്യം ഇതാണ്. എൻ്റെ യാഥാർത്ഥ്യം എന്നെ ആ ഒരു വിവരമില്ലാത്ത ഗോമിയ മനസ്സിലാക്കി തന്നു. നന്ദി. അതുകൊണ്ട് ഇനി ഞാൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? ഞാൻ എൻ്റെ മുസൽമാൻ സുഹൃത്തുക്കളുടെ കൂടെ ഇനിയും മുന്നോട്ട് ജീവിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അവരുടെ കൂടെയുള്ള സൗഹൃദമാണ് എനിക്ക് ഉചിതം. ഇങ്ങനെ അല്ലാത്ത ഒരു ലോകം ചിന്തിക്കുന്നത് തന്നെ വിഡ്ഢിത്തരമാണ്. बात बस यही बची है कि कई दिन बाद जब एक दोपहर मैं आज़ाद चौक से गुज़र रहा था, जिसका नाम अब संजय चौक कर दिया गया. ആസാദ് ചോക്കിൻ്റെ പേരും മാറ്റി അവിടെ സഞ്ജയ് ചോക്ക് എന്ന സ്ഥലത്തിൻ്റെ പേരും മാറി. और वह शुक्रवार का ही दिन था. मैंने देखा कि कुर्बान भाई की दुकान के सामने लतीफ़ भाई खड़े हैं और कुर्बान भाई दुकान में ताला लगा रहे हैं और उन्होंने टोपी पहन रखी है और फिर दोनों मस्जिद की तरफ चल दिए हैं. कहानी थोड़ी लंबी हो गई लेकिन इंटरेस्टिंग थी. पते की कहानी थी. आपको अच्छा लगा होगा. आप कुछ कमेंट करना चाहेंगे? जैसे स्वयं प्रकाश जी ने कहा इसके अंत को आप बदलना चाहेंगे तो ज़रूर कमेंट बॉक्स में लिखिए. കഥ വളരെ ഇൻട്രസ്റ്റിംഗ് ആയിരുന്നു, ടച്ചിങ് ആയിരുന്നു. നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ട് കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. അല്പം നീണ്ടുപോയി, കാരണം ലോങ് സ്റ്റോറിയാണ്. പിന്നെ അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ബ്രേക്ക് എടുത്ത് നിങ്ങൾ ഒറ്റ ഗോയിൽ കാണണമെന്നില്ല. ബ്രേക്ക് എടുത്ത് നിങ്ങൾക്ക് ഇത് ആസ്വദിക്കാം. എഴുത്തുകാരൻ പറഞ്ഞതുപോലെ ഇതിൻ്റെ എൻഡിങ് ക്ലൈമാക്സ് നിങ്ങൾക്ക് നിങ്ങളുടേതായ വേറെ എന്തെങ്കിലും സജഷൻസ് ഉണ്ടെങ്കിൽ ഡു ഡ്രോപ്പ് യുവർ കമൻറ്റ്സ് ഇൻ ദ കമൻറ്റ് ബോക്സ്. താങ്ക് യു.